हॅलो एव्हरीवन. लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन हा जो आपला फाउंडेशन पेपर 1 आहे तो आपण बघतोय आणि त्यामध्ये आपण मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 या पूर्वीच्या लेक्चर्स मध्ये कव्हर केलेले आहेत. आता या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये आपण मॉड्यूल 3 बघणार आहोत आणि मॉड्यूल 3 मधला जो पहिला पॉइंट आहे आणि ओव्हरऑल सिलेबस मधला जो 5वा पॉइंट आहे, ओके, वुमन अँड द लॉ, हा आपण बघणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये लॉ आणि सोशल ट्रान्सफॉर्मेशन यांचं एकमेकांसोबतचं रिलेशन आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर काही डिवायसिव्ह फॅक्टर्स आपण बघितलेत. विभाजनकारी घटक कोणकोणते आहेत, जसं की रिलीजन असेल, लँग्वेज असेल, कास्ट असेल. आणि त्यानंतर आता या पर्टिक्युलर मॉड्यूलमध्ये आपण वुमन आणि चिल्ड्रन या दोन घटकांचं, या दोन समाजातल्या महत्वाच्या घटकांचं लॉशी काय रिलेशन आहे, लॉ या संदर्भात काय म्हणतो आणि बेसिकली लॉची का गरज आहे, स्पेशल प्रोटेक्शनची का गरज आहे, हे आपण या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. बघा काय आहे आपल्या सिलेबसचे पॉइंट. वुमन अँड लॉ. ओके, हा पहिला पॉइंट आहे की वुमन अँड लॉ आणि त्याच्या अंडर क्राईम अगेन्स्ट वुमन. आपण जर आपलं आयपीसी पाहिलं किंवा आत्ताचं बीएनएस पाहिलं, भारतीय न्याय संहिता, तर आपल्याला क्राईम अगेन्स्ट वुमन अँड चिल्ड्रन असं पर्टिक्युलर हेडिंग आपल्याला तिथे दिसून येतं. सो काय कोणत्या कोणत्या प्रकारचे क्राईम्स होत आहेत महिलांच्या संदर्भामध्ये ते आपण इथे बघणार आहोत. आणि मग त्याला लेजिस्लेचर कशा पद्धतीने त्या संदर्भात कायदे बनवलेले आहेत हे आपण बघणार आहोत. त्यानंतर जेंडर इनजस्टिस अँड इट्स व्हेरियस फॉर्म. बघा, जेंडर इनजस्टिस मोठ्या प्रमाणावर होतोय, मग तो कशा पद्धतीने होतोय, काय त्याचे इम्प्लिकेशन्स आहेत, कशा पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढला जातोय, वुमन कमिशनचं याच्यामध्ये काय स्टँड आहे, हे आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, कॉन्स्टिट्युशनल अँड अदर लीगल प्रोव्हिजन्स. सो बेसिकली एम्पॉवरमेंट ऑफ वुमन साठी कोणत्या प्रकारच्या कॉन्स्टिट्युशनल आणि लीगल प्रोव्हिजन्स करण्यात आलेले आहेत इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये, ते आपण इथे पाहणार आहोत. लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशनचं हे मॉड्यूल आपल्याला म्हणता येईल की अत्यंत महत्वाचं आहे, कारण दोन अत्यंत महत्वाच्या घटकांबद्दल, महिला आणि बालक यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्यांच्या हक्कांबद्दल इथे बोलणार आहोत किंवा इथे डिस्कस करणार आहोत. आणि ओव्हरऑल परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर कशा पद्धतीचे प्रश्न या मॉड्यूलवरती किंवा या मॉड्यूलच्या या पॉइंटवरती विचारले जात आहेत बघा. क्रिटिकली एक्झामाइन द रोल ऑफ कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट अँड स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स इन एम्पॉवरमेंट ऑफ वुमन इन इंडिया. बघा, वुमनच्या एम्पॉवरमेंटसाठी काय कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट्स आहेत आणि स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स आहेत ते सांगायला सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल क्रिटिकली त्या एक्झामाइन करायला सांगितल्यात. आता क्रिटिकली एक्झामाइन असं म्हटल्यानंतर ती प्रोव्हिजन आपल्याला माहित असायला हव्यात. कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स असतील किंवा स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स असतील, आणि मग त्या स्टॅट्यूट्स मधले जर काही लॅक्युनाज असतील, लॅक असेल, किंवा जर तुम्हाला तिथे काही व्हॅक्यूम दिसत असेल की इथे अजून इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकते, इथे अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, असे जर तुमचे काही सजेशन्स असतील तर या क्रिटिकल एक्झामिनेशन मध्ये तुम्ही ते देऊ शकता. किंवा कोर्टानं बऱ्याचदा अशा पद्धतीचं क्रिटिकली इव्हॉल्युशन एखाद्या कायद्याचं केलेलं असतं. सो ते तुम्हाला जर माहित असेल तर ती पर्टिक्युलर जे ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट आहे ती ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट तिथे डिस्कस करून तुम्ही लिहू शकता. त्यानंतर टू व्हॉट एक्सटेंट हॅव दिस लीगल मेजर सक्सीड इन अचिव्हिंग जेंडर जस्टिस. आणि हे सगळे लॉज आहेत, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत, लेजिस्लेटिव्ह मेजर्स आहेत, पण मग तरी सुद्धा आपल्याला जेंडर इनजस्टिस दिसून येतोय का सोसायटीमध्ये? अजूनही वुमन्स रिलेटेड जे क्राईम्स आहेत, क्राईम अगेन्स्ट वुमन आहेत, ते अजूनही सोसायटीमध्ये आहेत का? तर हो, आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणावर आजही आपल्याला वुमनच्या अगेन्स्ट मधले जे काही क्राईम्स असतील ते अजूनही सोसायटीमध्ये प्रिव्हिलेंट असलेले आपल्याला दिसून येतात किंवा मोठ्या प्रमाणावरती ते समोर आपल्या येतात. मग ते रेप असेल, डाउरी डेथ असेल, किंवा व्हायलन्स असेल, डोमेस्टिक व्हायलन्स असेल. सो ह्या सगळ्या गोष्टी अजूनही सोसायटीमध्ये आहेत. मग आपल्याला इथे एक्सटेंट सांगायचं आहे की हे सक्सेस झालंय का? तर हो, थोड्याफार प्रमाणांमध्ये इथे आपल्याला प्रोव्हिजन्सच्या रिलेटेड यश दिसून येतं. प्रोव्हिजन्स आणि आपल्या सोसायटीमध्ये सोशल ट्रान्सफॉर्मेशनच्या कंटेक्स्टमध्ये ते आपल्याला दिसून येतं, पण तरीही अजूनही
स्कोप आहे इम्प्रुव्हमेंटला आणि अजूनही खूप आपल्याला बदल करायचे आहेत किंवा खूप सोशली अजून अवेअरनेसची गरज आहे. रोल ऑफ ज्युडिशरी इन इंटरप्रिटिंग द सेफगार्डिंग राईट्स ऑफ वुमन इन इंडिया. बघा, ज्युडिशरीचा रोल सांगायचा आहे, सो आपल्याला काही केस लॉज वुमनच्या रिलेटेड माहित असणं गरजेचं आहे आणि मग त्या केस लॉज थ्रू वुमन्सचे राईट कसे प्रोटेक्ट झालेत, सेफगार्ड झालेले आहेत ते सांगायचं आहे. एक्सप्लेन द इन डिटेल एम्पॉवरमेंट ऑफ वुमन विथ द हेल्प ऑफ कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन अँड ज्युडिशियल डिसिजन इन इंडिया. अगेन काय सांगायचंय, कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट्स जे आपण बघितलं होतं तसाच सेम क्वेश्चन आहे. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन सांगायचे आणि ज्युडिशियल डिसिजन सांगायचे. हे दोन्ही क्वेश्चन क्लब करून हा क्वेश्चन आलाय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. हे तीनही क्वेश्चन वेगवेगळ्या वर्षी विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला एक लक्षात येईल की वुमन रिलेटेड जर 25 मार्काचा प्रश्न आला तर आपल्याला बेसिकली एम्पॉवरमेंट ऑफ वुमन ही कन्सेप्ट क्लिअर असायला हवी. वुमन्सच्या अगेन्स्ट मध्ये काय क्राईम्स आहेत ते क्लिअर असायला हवं आणि मग त्यांनी जे विचारलंय ते आपल्याला तिथे लिहिता येईल. जसं की जर ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट विचारले असतील तर ज्युडिशरी त्याच्यावरती काय म्हणते ते लिहायचंय. कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड्स विचारले असतील तर आर्टिकल 21 असेल, 14 असेल, 15 असेल, हे सगळं 16 असेल, हे सगळं आपल्याला तिथे मांडायचं आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या सिलेबस बघूयात आणि नेक्स्ट इथे अजून एक क्वेश्चन आहे बघा. एक्सप्लेन इन डिटेल द एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन विथ द हेल्प ऑफ कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. अगेन सेम काइंडचा प्रश्न आहे. काय विचारलंय, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स विचारल्यात आणि ज्युडिशियल डिसिजन्स विचारलेले आहेत. ठीक आहे, आता आपण आपल्या सिलेबसचा प्रत्येक पॉइंट बघायला सुरू करूयात. ठीक आहे, इंट्रोडक्शन बघा. वुमन लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन. काय गरज आहे सोशल ट्रान्सफॉर्मेशनची किंवा वुमनचं लॉ बरोबर काय कनेक्शन आहे, काय इंटरकनेक्शन आहे ते आपण इथे बघणार आहोत. द रिलेशनशिप बिटवीन वुमन अँड लॉ इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डायमेन्शन ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन इन इंडिया. सामाजिक बदलाचा, सोशली ट्रान्सफॉर्म होण्याचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वुमन हा एक इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे, वुमन आणि लॉ. ठीक आहे, कारण काय आहे तर बेसिकली पहिलं कारण हे आपल्याला घेता येईल की 50% ऑफ पॉप्युलेशन ही महिलांची आहे. ठीक आहे, आणि असं असताना सुद्धा हिस्टॉरिकली आपल्याला खूप जास्त प्रमाणावर पॅट्रियार्कल स्ट्रक्चर दिसतं, कस्टमरी प्रॅक्टिसेस दिसतात, रिलिजियस नॉर्म दिसतात आणि सोशो इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी सुद्धा दिसून येते. फॉर सेंचुरीज वुमन वेअर डिनाइड इक्वल ऍक्सेस टू एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, प्रॉपर्टी राईट्स अँड पार्टिसिपेशन इन पब्लिक लाईफ. खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. महिलांचा शिक्षणाचा अधिकार नाकारला गेलाय, नोकरी करण्याचा किंवा महिलांनी बाहेर येऊन काम करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा नाकारलं गेलंय. बघा, बेसिकली भारताच्याच नाही तर जगाच्या कंटेक्स्टमध्ये जर आपण विचार केला तर महिला कधी बाहेर येऊन काम करायला लागल्या, जेव्हा दुसऱ्या महायुद्धांमध्ये जेव्हा महायुद्ध चाललेली होती तेव्हा पुरुष जेव्हा युद्धावर गेल्या आणि तेव्हा महिलांना बाहेर येण्याची गरज निर्माण झाली. बघा, मार्केटला गरज निर्माण झाली आणि महिला सुद्धा ते काम करू शकतात हे कळलं, त्यानंतर एम्प्लॉयमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज तयार झाल्या. कोणालाही महिलांना एम्पॉवर करायचं होतं म्हणून त्यांना कामाला लावलेलं नाहीये किंवा काम दिलेलं नाहीये, ती गरज निर्माण झालेली आहे. सो प्रॉपर्टी राईट्स असतील, प्रॉपर्टी मधले राईट्स वुमनलाच प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर करतायत. तिथे त्यांचे प्रॉपर्टी राईट्स ही काय आहे ही अजूनही खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर पार्टिसिपेशन ऑफ इन पब्लिक लाईफ मधलं पार्टिसिपेशन सुद्धा नाकारलं गेलेलं होतं. सो हे सेंचुरीज मध्ये घडतंय, वर्षानुवर्ष घडत आलेलं आहे. जसंच आपण कास्ट हा फॅक्टर बघताना बघितलं होतं ना की जे शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब्स आहेत, सो त्यांच्या रिलेटेड जसा सेंचुरीज मध्ये अन्याय झालेला आहे तसंच काहीसं चित्र आपल्याला वुमनच्या कंटेक्स्ट मध्ये सुद्धा दिसून येतं. वुमन वेअर ऑफन व्ह्यूड not as independent individuals but as dependents, first under authority of father, then husband and later son. So हे कल्चरली आपल्याला दिसून येतं की फादर, हजबंड आणि सन यांच्या अंडरच वुमनला पाहिलं गेलेलं आहे हिस्टॉरिकली. सच ट्रॅडिशनल स्ट्रक्चर, हे एक ट्रॅडिशनल स्ट्रक्चर आपल्याला म्हणता येईल, रिझल्टेड इन सिस्टमॅटिक डिस्क्रिमिनेशन, एक्सप्लॉयटेशन
अँड व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. हे जे ट्रेडिशनल स्ट्रक्चर आहे, जे वर्षानुवर्ष भारतीय समाजामध्ये दिसलंय, सो ते कशातून, ते काय रिझल्ट करत आहे किंवा त्याच्यातून काय समोर येत आहे, तर डिस्क्रिमिनेशन दिसतंय, एक्सप्लॉयटेशन दिसतंय आणि वुमन्सच्या अगेन्स्ट व्हायलन्स सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर इथे दिसून येतोय. विथ एमर्जन्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी, लॉ बिकम अ पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट टू चॅलेंज दिस इनइक्वॅलिटी. बघा, जसं जसं कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी आली, लॉ हे एक पॉवरफुल टूल झालं. बघा, वुमन आणि लॉ आणि सोशल ट्रान्सफॉर्मेशन हा पॉइंट आपण बघतोय. सो इथे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, वुमन वरती वर्षानुवर्ष अन्याय होतोय, मग आपल्याला काय कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी इंट्रोड्यूस झाली आहे आणि त्यातून लॉ हे एक पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट बनलंय, ज्याने या इनइक्वॅलिटीजला, या असमानतेला काय केलंय, चॅलेंज केलंय. द इंडियन कॉन्स्टिट्युशनल गॅरंटीज इक्वॅलिटी अँड डिग्निटी. आपल्याला माहिती आहे इक्वॅलिटीच्या प्रोव्हिजन्स आहेत आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये. आर्टिकल 14, 15, 16, 17 मध्ये अनटचेबिलिटी आहे आणि 18 मध्ये टायटल्स आहे. पण बेसिकली जर वुमनच्या कंटेक्स्ट मध्ये आपण बघितलं तर 14, 15 आणि 16 हे या तीनही कॉन्स्टिट्युशनल गॅरंटीज आहेत. डिग्निफाईड लाईफ आर्टिकल 21 आहे. सो अँड इट एम्पॉवर्स द स्टेट टू अडॉप्ट स्पेशल मेजर फॉर वुमन्स प्रोटेक्शन अँड अपलिफ्टमेंट. बघा, याने काय केलंय, हे जे आपले कॉन्स्टिट्यूशन मधल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या काय इम्पॉर्टंट ठरतात, कारण या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सच्या बेसवरतीच आपल्याला मोठ्या प्रमाणावर लॉज तयार झालेले दिसून येतात, जे की वुमनच्या अपलिफ्टमेंटसाठी महत्वाचे ठरतात. देअरफॉर लॉ डज नॉट मेअरली फंक्शन ॲज अ punitive mechanism but also as an agent of empowerment, reform and transformation. बघा, कुठेतरी गुन्हा झालाय म्हणून काय करणं, कुठेतरी गुन्हा झालाय म्हणून पनिशमेंट करणं, शिक्षा करणं, एवढंच याचं, ह्या ज्या सगळ्या रिफॉर्म्स आहेत, हे जे सगळे लॉज आहेत किंवा आपण म्हणू शकतो या ज्या सगळ्या लीगल प्रोव्हिजन्स आहेत, त्यांचा हेतू नाहीये फक्त पनिशमेंट्स करणं, तर त्यांचा हेतू काय आहे, महिलांची ओव्हरऑल एम्प्लॉयमेंट करणं, रिफॉर्म करणं, वुमन्सच्या कंटेक्स्टमध्ये जे काही कायदे आहेत किंवा ज्या काही गोष्टी चुकीच्या घडतायत, सो त्या चुकीच्या गोष्टींना रिफॉर्म करणं आणि आपलं जे एम आहे, आपला जो सब्जेक्टच आहे, सोशल ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणं. दस द स्टडी वुमन अँड द लॉ फोकसेस ऑन. बघा, मग आपला ओव्हरऑल वुमन अँड द लॉ हा स्टडी कशावरती फोकस करतो, नेचर ऑफ क्राईम्स कमिटेड अगेन्स्ट वुमन, जो की आपल्या सिलेबस मधला पण पॉइंट आहे, क्राईम अगेन्स्ट वुमन. त्यानंतर परसिस्टन्स ऑफ जेंडर इनजस्टिस बद्दल सुद्धा सिलेबस मध्येच आपला पॉइंट आहे, कारण वुमन अँड लॉ हा कंटेक्स्ट मध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम्स लाईक वुमन्स कमिशन. बघा, वुमन्स कमिशनची गरज का आहे, जसं आपण जेव्हा कास्ट ॲज अ डिवायसिव्ह फॅक्टर बघत होतो, तेव्हा शेड्यूल कास्टसाठीचा, शेड्यूल ट्राईबसाठीचा किंवा ओबीसी साठीचं कमिशन का महत्वाचं हे आपण पाहिलं होतं. त्याचप्रमाणे इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम वुमनच्या रिलेटेड सुद्धा असणं फार जास्त गरजेची गोष्ट आहे. कॉन्स्टिट्युशनल अँड लीगल प्रोव्हिजन्स ऑफ वुमन एम्पॉवरमेंट. सो आपण या संपूर्ण लेक्चरमध्ये हेच सगळे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत, जे आपल्या सिलेबसचे पॉइंट्स आहेत. आता बघा, फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह. आपल्या ह्या ओव्हरऑल हा जो सब्जेक्ट आहे लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशनचा, त्याचा एक एमच हे आहे की आपल्याला एक ज्युरिस्प्रुडन्शियल अंडरस्टँडिंग डेव्हलप करायचंय आणि ते ज्युरिस्प्रुडन्शियल अंडरस्टँडिंग जे आपण डेव्हलप केलेलं आहे ते सोसायटीच्या कंटेक्स्टमध्ये वापरायचं आहे. कारण लॉ हा कुठेच आयसोलेशन मध्ये नसतो की आम्ही लॉ वेगळा शिकणार आणि सोसायटी वेगळी शिकणार, असं म्हणून चालणार नाहीये. लॉ आपल्याला अल्टिमेटली कुठे वापरायचा आहे, सोसायटीमध्ये वापरायचं आहे. सो आपलं जे काही ज्युरिस्प्रुडन्स असेल, जे काही ज्युरिस्प्रुडन्शियल अंडरस्टँडिंग असेल, ते कुठे वापरायचे, आपल्याला पुन्हा येऊन सोसायटीमध्येच वापरायचं आहे. फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स इज अ critical approach to law that examines how legal systems have historically been shaped by male-centric values and patriarchal assumptions. बघा, हे फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स काय आहे, बघा, एक क्रिटिकल अप्रोच आहे लॉचा, ज्यामध्ये एक्झामाइन केलं जातं हाऊ लिगल सिस्टीम हॅव हिस्टॉरिकली बीन शेप्ड बाय मेल सेंट्रिक व्हॅल्यूज. बघा, कायदे करणारे पुरुष होते आणि मोठ्या प्रमाणावरती त्यामध्ये मेल सेंट्रिक व्हॅल्यूज दिसून येतात. जर महिला बाहेरच पडत नव्हत्या तर त्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा नव्हत्या. जे काही कायदे, जे परंपरागत कायदे आहेत, आपण कस्टम आणि ट्रॅडिशन सुद्धा बघितलेलं आहे, यांचं सुद्धा रिलेशन लॉ बरोबर बघितलेलं आहे. बघा, ह्या सगळ्या ज्या काही आपण आधी बघितलेल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा इकडे जोडून घेता आल्या पाहिजेत आपल्याला. ठीक आहे.
have historically been shaped by male-centric values and patriarchal assumptions. It argues that law is not neutral, rather it often reflects the power structures of society. हे सांगितलं जातं फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स मध्ये की हा जो काही पर्टिक्युलर कायदा आहे किंवा हे जे काही कायदे आहेत ते मेल सेंट्रिक आहेत, पुरुषांना डोळ्यासमोर ठेवून केले गेलेले आहेत आणि ते न्यूट्रल नाहीयेत. आता ह्याच्या मागच्या काही की आयडियाज आहेत बघा. लॉ ऍज अ पॅट्रिआर्कल इन्स्टिट्यूशन. काय मानतं हे ज्युरिस्प्रुडन्सचं पर्टिक्युलर डोमेन ज्युरिस्प्रुडन्सचा, फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स, की लॉ पॅट्रिआर्कल इन्स्टिट्यूशन आहे. Feminist scholars argue that many laws were created in society where men dominated political and social power. बघा, लॉज कधी तयार झाले? जेव्हा मेल डॉमिनन्स मध्ये होते, पॉलिटिकल आणि सोशल पॉवर होल्ड करत होते. लीगल फ्रेमवर्क ऑफन इग्नोर वुमन्स लाईव्ड एक्सपिरियन्स. बघा, बायकांचं जे काही एक्सपिरियन्सेस आहेत, त्यांना येणारे अनुभव आहेत, तेच इथे नाकारले गेलेले आपल्याला दिसून येतात लॉचं अंडरस्टँडिंग करत असताना. जेव्हा आपली ग्रासरूट डेमोक्रेसी समोर आली, जेव्हा 73rd आणि 74th अमेंडमेंट झाली, त्यानंतर वुमनचं पार्टिसिपेशन ग्रामपंचायत विलेज लेवलला वाढलं आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला बरेच बदल आणि बऱ्याच गोष्टी बेटर झालेल्या दिसून यायला लागल्या. ह्याचं कारण काय होतं? कारण वुमनचं जे अनुभव विश्व होतं ते बऱ्याचदा इग्नोर करण्यात आलेलं होतं. पण जेव्हा महिला ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या तेव्हा कळलं की जास्त गरजेचा मुद्दा असतो पाणी, वेअरएज मेल कशा तरी वेगळ्याच गोष्टीवरती भांडत बसलेत, वेगळ्याच गोष्टी काढतायत. बायकांना माहितीये की मला घरामध्ये काय लागणार आहे? पाणी लागणार आहे. आम्हाला इथून बाहेर जायचं असेल तर चांगले रस्ते लागणार आहेत, मेडिकल फॅसिलिटीज लागणार आहेत. ह्या गोष्टींचं छोट्या गोष्टींचं अंडरस्टँडिंग, हाऊस होल्ड लेवलचं अंडरस्टँडिंग वुमनकडे होतं, पण तेच इग्नोर करण्यात आलेलं आहे कायद्याच्या या सगळ्या डोमेनमध्ये. सो एक लॉ काय म्हणून आपल्या समोर आला? एक पॅट्रिआर्कल इन्स्टिट्यूशन म्हणून समोर आलेला होता आतापर्यंत. पण आता बरेच बदल होत आहेत आणि एक न्यूट्रल लॉच्या दिशेने आपण सर्वच चाललेलो आहोत. एक भारताच्याच लेवलला नाही पण जागतिक लेवलला सुद्धा. पब्लिक वर्सेस प्रायव्हेट डिवाइड. ट्रॅडिशनल लॉ ट्रीटेड फॅमिली अँड डोमेस्टिक मॅटर ॲज प्रायव्हेट आउटसाइड लीगल इंटरव्हेन्शन. बघा, जे घरगुती वाद असतात किंवा घरगुती ज्या गोष्टी असतात त्या प्रायव्हेट आहेत असं मानलं जातं. पर्सनल गोष्ट कधीच पॉलिटिकल म्हणून बघितली जात नाही. यामुळे काय होतं? फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स याच कन्सेप्टला चॅलेंज करतं. दिस डिवाइड बाय asserting that domestic violence, marital abuse and household operations are political and legal issues. घराच्या आत ज्या गोष्टी घडतात, मग तिथे जर व्हायलेन्स असेल, अब्यूज असेल किंवा कोणाचं तरी शोषण होत असेल हाऊसहोल्ड ऑपरेशन मध्ये, तर तो इशू हा कोणत्याही प्रकारे पर्सनल राहत नाही, प्रायव्हेट राहत नाही, तर तो एक पब्लिक इशू आहे किंवा पॉलिटिकल आणि लीगल इशू आहे आणि तो तसाच कन्सिडर केला गेला पाहिजे असं फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्सचं म्हणणं आहे. आता बघा, वुमन्स बॉडीली ऑटोनॉमी, माझ्या शरीरावरती माझे राईट्स असणं, हे एक फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्सचं म्हणणं आहे. फेमिनिस्ट थिअरी हायलाइट्स द इम्पॉर्टन्स ऑफ रिकॉग्नाइजिंग वुमन कंट्रोल ओव्हर देअर ओन बॉडी, especially matters of sexual violence, reproductive rights and consent. सेक्शुअल व्हायलेन्सच्या कंटेक्स्टमध्ये किंवा रिप्रोडक्टिव्ह राईट्स, मूल हवं की नको या संदर्भात, आणि कन्सेंटच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, या सगळ्यासाठी वुमनकडे एक बॉडी ऑटोनॉमी आहे असं फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स मानतं. सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी ओव्हर फॉर्मल इक्वॅलिटी. बघा, सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी आणि फॉर्मल इक्वॅलिटीचा जो काही डिस्कोर्स आहे, आधीचे लेक्चर्स जे व्यवस्थित फॉलो करतायत, बघतायत, त्यांना हे समजणार आहे की काय असते सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी आणि काय फॉर्मल इक्वॅलिटी असते. फॉर्मल इक्वॅलिटी म्हणजे जसं आर्टिकल 14 मध्ये आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, आणि आर्टिकल 14 मध्येच पुढे आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. जेव्हा इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉचा आपण विचार करतो तेव्हा ती असते सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी, आणि फॉर्मल इक्वॅलिटी म्हणजे सगळे सरसकट आपण काय मानतो? समान मानतो. मग तिथे आपण कधीच रिलिजनचा विचार करत नाही, तिथे आपण कधीच कोणत्या पर्टिक्युलर कास्टचा विचार करत नाही, वुमन चिल्ड्रन्सचा विचार करत नाही, जर कोणी अपंग असेल तर त्या अपंग व्यक्तीच्या स्पेशल नीड्सचा विचार करत नाही. तिथे आपण फॉर्मली सगळ्यांना इक्वल मानतो. पण सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीमध्ये मात्र तसं नसतं. फेमिनिझम स्ट्रेसेस दॅट मेअरली ट्रीटिंग मेन अँड वुमन इक्वली इज इनसफिशियंट बिकॉज वुमन फेस हिस्टॉरिकल डिसएडव्हान्टेज. बघा,
आता तुम्ही म्हणाल की महिला पुरुष सगळे सारखे आहेत, 1950 पासूनच महिलांना सुद्धा कॉन्स्टिट्यूशनने काय वोटिंग राईट्स दिलेले आहेत, युनिव्हर्सल अडल्ट सफ्रेज आहे, महिलांकडे सगळ्या पॉवर्स आहेत, महिला सगळ्या गोष्टी करतायत, पण त्यामुळे आता सगळे कायद्यासमोर समान असायला हवेत, इक्वली ट्रीट करायला हवं, तर ते इनसफिशियंट आहे, ते पुरेसं नाहीये. जसं आपण कास्ट ऍज अ डिवायसिव्ह फॅक्टर बघताना बघितलं होतं की हिस्टॉरिकली जो काही अब्यूज झालेला आहे किंवा हिस्टॉरिकली जो इनजस्टिस झालेला आहे तो खूप पूर्वीपासून आहे. हिस्टॉरिकल डिसएडव्हान्टेजेस खूप आधीपासून वुमन्सनी फेस केलेले आहेत. त्यामुळे स्पेशल मेजर्स अँड अफर्मेटिव्ह प्रोटेक्शन्स आर रिक्वायर्ड. त्यामुळे स्पेशल मेजर्स लागणार, अफर्मेटिव्ह प्रोटेक्शन लागणार, अफर्मेटिव्ह ऍक्शन्स लागणार आणि सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीचाच विचार इथे आपल्याला करावा लागणार आहे. फॉर्मल इक्वॅलिटीचा विचार करून चालणार नाहीये. ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल ऑफ लॉ. आता ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल ऑफ लॉ इथे कन्सिडर केला गेला पाहिजे असं फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स सांगतं. फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स व्ह्यूज लॉ ॲज अ मीन्स ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन. लॉ हे एक मीन आहे सोशल ट्रान्सफॉर्मेशनचं, कॅपेबल आहे डिसमेंटलिंग पॅट्रियार्की अँड एन्शोरिंग डिग्निटी अँड एम्पॉवरमेंट. फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडंट लॉला एक साधन म्हणून ट्रीट करतं सोशल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स बेसिकली असं मानतं की जर कायदे तेवढे कडक, तेवढे चांगले आणि महिलांना प्रोटेक्शन देणारे असतील तर डिग्निटी आणि एम्पॉवरमेंट या सगळ्या पॅट्रियार्की व्यवस्थेला बाजूला करून डिग्निटी आणि एम्पॉवरमेंट ऑफ वुमन काय होणार आहे, इन्शुअर होणार आहे, असं बेसिकली हे jurisprudence मानतं. So feminist jurisprudence provides a theoretical foundation for understanding crime against women and gender justice reform. थेरॉटिकल अंडरस्टँडिंग आपल्याला इथून मिळतं. समजले ना आपल्याला, बरेचसे इश्यू समजले की काय इश्यूज आहेत की जे वुमन्सच्या कंटेक्स्टमध्ये विचार करण्याची गरज आहे. लॉ एक इन्स्ट्रुमेंट आहे, पण ते इन्स्ट्रुमेंट जर एकाच मेल सेंट्रिक विचार करणारं असेल, न्यूट्रल नसेल, तर ते हार्मफुल आहे वुमन्ससाठी. वेअर ॲज सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी सुद्धा लॉच कामी येणार आहे. सो या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहिल्या. यातून आपल्याला एक थेरॉटिकल फाउंडेशन मिळालंय आणि आपल्याला समजलंय की काय एक थेरॉटिकल अंडरस्टँडिंग आपल्याला इथून क्राईम अगेन्स्ट वुमनचं आलंय आणि जेंडर रिफॉर्म्सचं आलेलं आहे. आता आपल्या सिलेबस मधला जो पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट आहे की क्राईम अगेन्स्ट वुमन, वुमन्सच्या अगेन्स्ट मध्ये होणारे जे काही क्राईम्स आहेत ते आपण इथे बघणार आहोत. क्राईम अगेन्स्ट वुमन आर ऍक्ट्स ऑफ व्हायलन्स अँड अब्यूज कमिटेड स्पेसिफिकली बिकॉज ऑफ विक्टिम्स is a woman. These crimes reflect not only individual wrongdoing but also deeper structural inequalities embedded in society. बघा इथे एक आपल्याला काय दिसून येते, एक स्ट्रक्चरल इनइक्वॅलिटी तर दिसतेच, यामध्ये आपल्याला एक रॉंग डुईंग तर दिसतच, पण त्याचबरोबर स्ट्रक्चरल इनइक्वॅलिटी सुद्धा दिसून येते. म्हणजे महिलांच्या विरोधात ज्या काही गोष्टी घडतायत किंवा जे काही गुन्हे घडतायत ते जर आपण व्यवस्थित अंडरस्टँड केले, समजून घेतले, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की हे सगळं एक स्ट्रक्चरल इनइक्वॅलिटीतून आलेल्या गोष्टी आहेत. फक्त इंडिव्हिज्युअल म्हणजे कुठल्या ते एका व्यक्तीची ती चूक नाहीये किंवा एका व्यक्तीचाच तो गुन्हा नाहीये, त्या एका व्यक्तीचा गुन्हा आहेच, पण त्याचबरोबर एक डीपर स्ट्रक्चरल इनइक्वॅलिटी सोसायटीमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. क्राईम व्हायलेट्स फंडामेंटल ह्युमन राईट्स इन्क्लुडिंग राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, राईट टू इक्वॅलिटी, राईट टू लिव्ह विथ डिग्निटी, बॉडीली ऑटोनॉमी अँड इंटिग्रिटी. हे सगळे जे काही वुमन्सच्या कंटेक्स्टमध्ये इम्पॉर्टंट, फक्त वुमन्स नाही, ऍक्च्युअली माणसांच्या कंटेक्स्ट मधले इम्पॉर्टंट राईट्स आहेत, पण आपण वुमन स्पेसिफिक गोष्टी बघतोय. सो हे जे काही वुमन स्पेसिफिक क्राईम्स होत आहेत ते काय करतायत, राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी आर्टिकल 21चं ते व्हायोलेशन करतायत, राईट टू इक्वॅलिटी 14, 15, 16चं व्हायोलेशन करतायत, राईट टू लिव्ह विथ डिग्निटी, डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्स अगेन आर्टिकल 21चं व्हायोलेशन आहे, बॉडीली ऑटोनॉमी अँड इंटिग्रिटी आर्टिकल 21 आपल्याला म्हणता येईल. सो द क्राईम अगेन्स्ट वुमन ऑकर इन बोथ प्रायव्हेट अँड पब्लिक स्पियर्स. प्रायव्हेट आणि पब्लिक दोन्ही स्पियर्स मध्ये वुमन्सच्या अगेन्स्टचे क्राईम घडतायत, कारण घरामध्ये सुद्धा बायका सेफ नाहीयेत. विदिन द फॅमिली सुद्धा आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स आणि डावरी हॅरॅसमेंट, डावरी डेथ दिसून येते. सोसायटीमध्ये काय दिसतंय आपल्याला, रेप, ट्रॅफिकिंग, हॅरॅसमेंट सारख्या गोष्टी दिसत आहेत. ऍट वर्कप्लेस, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस आपल्याला माहितीये ही खूप विशाखा गाईडलाईन्स नंतर आपल्या समोर आलेली कन्सेप्ट आहे. इन सायबर स्पेस
ऑनलाईन अब्यूज, सायबर स्टॉकिंग, नव्या काळातलं जसं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटनी आपल्यासमोर न्यू चॅलेंजेस सुद्धा आले बऱ्याच ऍस्पेक्ट्स मध्ये, तर तिथे आपण सायबर स्पेसने सुद्धा जितक्या गोष्टी सोप्या केल्या तितकंच गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा या क्षेत्रामध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येतं. बघा आपण आता वन बाय वन हे क्राईम्स बघूयात वुमन्सच्या अगेन्स्ट. रेप आहे. रेप मीन्स नॉन कन्सेंच्युअल सेक्शुअल इंटरकोर्स. कन्सेंट मस्ट बी फ्री, व्हॉलंटरी आणि इन्फॉर्म. बघा कन्सेंट कशी असायला हवी, तर फ्री, व्हॉलंटरी आणि इन्फॉर्म्ड असायला हवी. पण जेव्हा ती कन्सेंट फ्री, व्हॉलंटरी आणि इन्फॉर्म नसते तेव्हा ते काय असतं, रेप असतं. लीगल प्रोव्हिजन्स काय आहेत बीएनएस मध्ये? सेक्शन 63 आणि 64 मध्ये आपल्याला रेप रिलेटेड प्रोव्हिजन्स दिसतात. आयपीसी मध्ये 375 आणि 376 मध्ये या प्रोव्हिजन होत्या. आता 2023 पासून बीएनएसच्या प्रोव्हिजन्स लागू आहेत. काय इसेन्शियल एलिमेंट्स आहेत? अगेन्स्ट हर विल, विदाउट कन्सेंट, कन्सेंट ऑब्टेन्ड बाय फिअर, कोअर्जन, डिसिप्शन, गर्ल्स बिलो 18 इयर्स, स्टॅट्युटरी रेप. ठीक आहे, स्टॅट्युटरी रेप ऍज इन पॉक्सो ऍक्ट तिथे लागतो, त्यामुळे आपण म्हणतो की लहान मुलींवरती, अल्पवयीन मुलींवरती केला गेलेला बलात्कार. सो हे इसेन्शियल एलिमेंट्स आहेत. पनिशमेंट, हे बघा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आता एक काम करायचंय आपल्याला की बीएनएस मध्ये जो आपला 5 नंबरचा चॅप्टर आहे क्राईम अगेन्स्ट वुमन अँड चिल्ड्रन, तो एकदा वाचून काढायचा आहे. जे पिनल लॉजचे स्टुडंट आहेत किंवा ज्यांचा ग्रुप पिनल लॉचा आहे त्यांना बेसिकली हे सगळं झालेलं असणार आहे पिनल लॉज मध्ये. पण ज्यांचा क्रिमिनल ग्रुप आहे त्यांच्या पिनल लॉज या सब्जेक्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या असणार आहेत. सो ज्युव्हिनाईल जस्टिस वगैरे हे सगळं तुम्हाला तिथलंच वापरायचं आहे. आणि आता ज्यांचा ग्रुप नाहीये त्यांनी बीएनएस मधून या गोष्टी वाचून घ्यायच्या आहेत. इथे आपण बघूयात, पण अगेन बेटर अंडरस्टँडिंगसाठी जेव्हा तुम्ही बॅरॅक थ्रू जाल तेव्हा गोष्टी अधिक जास्त क्लिअर होतील. मुकेश वर्सेस स्टेट मीन्स एनसीटी ऑफ दिल्ली, एक्सपांडेड डिस्कशन ऑन ब्रुटॅलिटी अँड विक्टिम डिग्निटी. आता क्रिटिकल इश्यू काय आहे? बघा क्रिटिकल हे एक्झामाइन असं तुम्हाला बऱ्याचदा विचारलं जातं. सो क्रिटिकल इश्यू याच्या संदर्भात काय आहे? रेप रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत, स्ट्रिकर प्रोव्हिजन्स आहेत, स्ट्रिकर पनिशमेंट आहे, पण मॅरिटल रेपला अजूनही एक्सेप्टन्स नाहीये. त्याचबरोबर लो कन्व्हिक्शन रेट आपल्याला दिसून येतो. त्यानंतर गँगरेप रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत. बीएनएस मध्ये 17 जे सेक्शन 17 आहे तिथे आपल्याला गँगरेपच्या प्रोव्हिजन्स दिसून येतात. अर्लियर 376D मध्ये या प्रोव्हिजन्स होत्या आयपीसीच्या. रेप कमिटेड बाय मोर दॅन वन पर्सन ऍक्टिंग टुगेदर, एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केलेला रेप म्हणजे आपण काय म्हणतो? गँगरेप म्हणतो. मिनिमम 20 इयर्स ऑफ लाईफ ऑर डेथ इफ विक्टिम अंडर 18 इयर. रिकॉग्नाइज ऍज ऍग्रिवेटेड ऑफेन्स ड्यू टू कलेक्टिव्ह व्हायलन्स. बघा एक ऍग्रिवेटेड फॉर्म म्हणून मानला जातो कारण इथे कलेक्टिव्ह व्हायलन्स आहे, खूप लोक एकत्र येऊन व्हायलन्स करतात. सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या प्रोव्हिजन्स आहेत बीएनएस मध्ये 75 मध्ये आहेत. अर्लियर आयपीसी मध्ये 354A मध्ये आपल्याला या दिसून येतात. फिजिकल कॉन्टॅक्ट विथ सेक्शुअल इंटेंट, सेक्शुअल इंटेंटनी जवळ येणं किंवा फिजिकली कॉन्टॅक्ट करणं ज्याला आपण सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणतो. डिमांड फॉर सेक्शुअल फेवर्स मागणं, डिमांड करणं, हे सुद्धा याच्या अंडर, या पर्टिक्युलर ऑफेन्सच्या अंडर कव्हर होतं. शोईंग पॉर्नोग्राफी, सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स, एखाद्या व्यक्तीला पॉर्नोग्राफी फोर्सफुली दाखवणं किंवा सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स मारणं. याच्यामधलं लँडमार्क जजमेंट आपण विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान घेऊ शकतो. रिकॉग्नाइज वर्कप्लेस सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍज व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 14, 19 अँड 21. सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेसला इथे रिकॉग्नेशन मिळालं. बेसिकली ज्या विशाखा गाईडलाईन्स आल्या त्यातूनच पुढे जो कायदा आपल्या समोर आलेला आहे आणि त्यामध्ये जे काही व्हायोलेशन होतंय वर्कप्लेसला, जे काही सेक्शुअल व्हायोलेशन होतंय ते कशाचं, जे वर्कप्लेसला सेक्शुअल हॅरॅसमेंट होतीये ते कशाचं व्हायोलेशन आहे? आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, आर्टिकल 19 राईट्स फ्रीडम आणि 21 म्हणजे राईट टू लाईफ. असॉल्ट टू आउटरेज मॉडेस्टी प्रोव्हिजन अर्लियर बीएनएस सेक्शन 74 मध्ये होत्या. 354 आयपीसी मधल्या प्रोव्हिजन्स आता बीएनएसच्या 74 मध्ये आहेत. असॉल्ट टू आउटरेज मॉडेस्ट्री यामध्ये काय असतं? युझिंग क्रिमिनल फोर्स विथ इंटेंट टू आउटरेज
मॉडेस्टी. स्टेट ऑफ पंजाब वर्सेस मेजर सिंग, इवन अ मायनर गर्ल हॅज मॉडेस्टी. ठीक आहे, मॉडेस्टी ही जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये स्टेट ऑफ पंजाब वर्सेस मेजर सिंग मध्ये सांगितलं होतं की ज्या मायनर गर्ल्स असतात त्यांना कसली मॉडेस्टी म्हणून तुम्ही चॅलेंज नाही करू शकत, तर त्यांना सुद्धा काय आहे, मॉडेस्टी आहे. स्टॉकिंग आहे. नेक्स्ट BNS सेक्शन 78 अँड IPC मध्ये 354D इन्क्लुड्स रिपीटेड फॉलोविंग. रिपीटेडली फॉलो करणं, स्टॉकिंग करणं माहिती आहे आपल्याला. मॉनिटरिंग ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज सतत सतत बघणं एखाद्या व्यक्तीच्या, महिलेच्या. कॉन्ट्रास्टिंग रिपीटेडली डिस्पाइट रिफ्युजल. कॉन्टॅक्टिंग सतत कॉन्टॅक्ट करणं, सोशल मीडिया थ्रू कॉन्टॅक्ट करणं, मेसेजेस करणं, इव्हन समोरून स्पष्ट सांगितलं गेलंय की करू नका तरी सुद्धा करणं. सो इथे पनिशमेंट आहे. आणि मॉडर्न इम्पॉर्टन्स काय आहे, सायबर स्टॉकिंग अँड डिजिटल हॅरॅसमेंटला हे काय करतं, ऍड्रेस करतं. वॉयरिझम BNSच्या 77 सेक्शन मध्ये आपल्याला दिसून येतं. वॉचिंग ऑर कॅप्चरिंग इमेज ऑफ वुमन एंगेज इन प्रायव्हेट ऍक्ट विदाउट कन्सेंट. जी काही महिला जे काही प्रायव्हेट ऍक्ट करत असताना तिचं कॅप्चरिंग करणं, इमेज घेणं, फोटो काढणं, कन्सेंट नसताना ही गोष्ट करणं म्हणजे वॉयरिझम म्हटलं जातं. त्यानंतर आहे डाउरी डेथ. BNS सेक्शन 18 मध्ये आहे. डेथ विदिन 7 इयर्स ऑफ मॅरेज. डाउरी डेथ प्रूव्ह करण्यासाठी 7 इयर्स मध्ये डेथ झालेली असली पाहिजे. आणि त्याचबरोबर क्रुएल्टी रिलेटेड टू डाउरी, डाउरीच्या संदर्भात, डाउरी मागण्याच्या संदर्भामध्ये क्रुएल्टी दिसली पाहिजे. सून बिफोर डेथ हॅरॅसमेंट पनिशमेंट आहे. आणि प्रूफ ऑफ सून बिफोर डेथ इज डिफिकल्ट. क्रुएल्टी बाय हजबंड 498A IPCचं सेक्शन आपल्याला माहिती आहे. आणि आता BNS मध्ये ते 85 नंबरला, 85 सेक्शन 85 म्हणून आपल्या समोर आहे. क्रुएल्टी बाय हजबंड. इथे फिजिकल क्रुएल्टी, मेंटल हॅरॅसमेंट, डाउरी डिमांड ह्या सगळ्या गोष्टी होतात. मिसयूज डिबेट वर्सेस प्रोटेक्शन नेसेसिटी. ऍसिड अटॅक ही सुद्धा आपल्याला एक क्राईम अगेन्स्ट वुमन मध्ये दिसून येतं. त्यानंतर त्यामध्ये केस आहे लक्ष्मी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, रेग्युलेटेड ऍसिड सेल, की ऍसिडचा जो सेल आहे तोच रेग्युलेट केला पाहिजे आणि त्याच्यावरती रेग्युलेशन्स आले पाहिजे ते सांगितलं होतं. ट्रॅफिकिंग ऑफ वुमन. ट्रॅफिकिंग ऑफ वुमन मध्ये BNSचं सेक्शन 143 मध्ये आपल्याला दिसतं की रिकर्टिंग ट्रान्सपोर्टिंग वुमन फ्रॉम एक्सप्लॉयटेशन फॉर एक्सप्लॉयटेशन. महिलांचा काय करणं, ट्रान्सपोर्ट करणं, कशासाठी एक्सप्लॉयटेशनसाठी. तिथे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन असू शकतं, सेक्शुअल गेन त्यांच्याकडून घेणं असू शकतं, फोर्स लेबर असू शकतं किंवा स्लेव्हरी सुद्धा असू शकतं. त्यानंतर मिसकॅरेज विदाऊट कन्सेंट. विदाऊट कन्सेंट मिसकॅरेज करणं, वुमनची कन्सेंट नसताना. आता आपण पाहिलं की फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स मध्ये जो एक पॉइंट होता की बॉडीली ऑटोनॉमी असायला हवी, तर इथे ती बॉडीली ऑटोनॉमी नाकारली जाते. इन्सल्टिंग मॉडेस्टी. इन्सल्टिंग मॉडेस्टी 79 सेक्शन आहे BNSचं. आणि मग डोमेस्टिक व्हायलन्स. डोमेस्टिक व्हायलन्स ही काय कन्सेप्ट आहे, इट रेफर्स टू व्हायलन्स इन्फ्लिक्टेड अपॉन वुमन विदिन हाऊसहोल्ड बाय हजबंड अँड फॅमिली मेंबर्स. आपल्याला माहिती आहे डोमेस्टिक व्हायलन्स काय आहे. ट्रेडिशनली व्हायलन्स विदिन द होम वॉज ट्रीटेड ॲज अ प्रायव्हेट मॅटर बियॉन्ड द रिच ऑफ लॉ. पूर्वीच्या जर ट्रॅडिशनल लॉ डेफिनेशन जर आपण घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की जे घरातला जो प्रायव्हेट ऍक्ट असतो तो सर्व कायद्याच्या कक्षेच्या बाहेर समजला जात होता. हाऊएव्हर फेमिनिस्ट लीगल डिस्कोर्स हॅज स्ट्रॉंगली आर्ग्यूड दॅट द पर्सनल इज पॉलिटिकल अँड डोमेस्टिक व्हायलन्स इज सिरियस व्हायोलेशन ऑफ वुमन्स राईट. सो जे फेमिनिस्ट लीगल डिस्कोर्स होता त्यामध्ये पर्सनल इज पॉलिटिकल हे स्ट्रॉंगली सांगितलं गेलं की घरातल्या गोष्टी जरी असल्या, त्या प्रायव्हेट मॅटर जरी असले तरी सुद्धा ते पॉलिटिकल आहेत, लीगल मॅटर आहेत आणि त्यांना तसं ट्रीट केलं गेलं पाहिजे. फिजिकल अब्यूज, इमोशनल अब्यूज, सेक्शुअल अब्यूज, इकॉनॉमिक अब्यूज अँड वर्बल अब्यूज डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये कव्हर होतात. लीगल फ्रेमवर्क काय आहे बघा, इथे आपल्याला एक स्पेसिफिक ऍक्ट दिसून येतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भामध्ये. प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005.
This act represents a significant step become its provide civil remedies rather than only criminal punishment. It recognizes domestic violence as a human rights violation. ठीक आहे, हा ऍक्ट एक सिग्निफिकंट स्टेप आहे, इम्पॉर्टंट स्टेप आहे. क्रिमिनल पनिशमेंट देतात आणि ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन म्हणून डोमेस्टिक व्हायोलन्सला इथे ट्रीट केलं जातं. प्रोटेक्शन ऑर्डर्स प्रिव्हेंटिंग फर्दर अब्यूज, रेसिडेन्स राईट, एन्शुरिंग वुमन कॅनॉट बी इव्हिक्टेड, मॉनिटरी रिलीफ, कस्टडी ऑर्डर्स, प्रोव्हिजन्स ऑफ शेल्टर होम्स अँड मेडिकल एड्स, हे सगळ्या गोष्टी आपल्याला डोमेस्टिक व्हायोलन्स ऍक्ट मध्ये ऍज अ की फीचर्स म्हणून दिसून येतात. त्यानंतर सिग्निफिकन्स काय आहे? The act reflects the transformation of legal system by acknowledging that violence within the family is not private issue but public concern affecting dignity and equality. घराच्या आतमध्ये होणारा व्हायोलन्स हा कोणत्याही प्रकारे जस्टिफाय केला जाऊ शकत नाही. प्रायव्हेट मॅटर म्हणून तर त्याला ट्रीट करता येणार नाही. तो एक पब्लिक मॅटरच आहे किंवा त्याला आपल्याला पर्सनल इज पॉलिटिकल म्हणूनच ट्रीट करणं गरजेचं आहे. हेच डोमेस्टिक व्हायोलन्स रिलेटेड हा जो स्पेसिफिक ऍक्ट आहे, डोमेस्टिक हा जो स्पेसिफिक ऍक्ट आहे प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायोलन्स ऍक्ट 2005 तो वर्क करतो. डावरी डेथ अँड क्रुएल्टी. बघा, डावरी ऍज अ सोशल इव्हिल. बऱ्याचदा पेपरमध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला एखादा पर्टिक्युलर ऍक्ट दिला जाऊ शकतो आणि त्याचे इम्प्लिकेशन्स किंवा त्याचा सोसायटीवरचा परिणाम, त्याचा प्रोज अँड कॉन्स लिहायला सांगितले जाऊ शकतात किंवा तो ऍक्ट एक्सप्लेन करायला सांगितला जाऊ शकतो आणि एम्पॉवरमेंट ऑफ वुमन शी तो लिंक केलेला असू शकतो त्या क्वेश्चन मध्ये. जर डावरी संदर्भात क्वेश्चन आला किंवा स्पेसिफिक ऑफेन्स जर त्यांनी निवडला, स्पेसिफिक क्राईम जर निवडला आणि त्यावर जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला थोडंसं अधिक डिस्क्रिप्टिव्ह त्यामध्ये लिहावं लागणार आहे. त्यामुळे इथे जे जे ऍक्ट्स आपण बघतोय ते थोडेसे तुमच्या लेवलला सुद्धा जर तुम्ही वाचलेत तर बरं होईल. ठीक आहे. डावरी ऍज अ सोशल इव्हिल. Dowry system is one of the most deeply entrenched patriarchal practice in India. Despite being illegal, dowry continues at cultural expectations, treating women as an economic burden. बोझ समजलं जातं मुलींना आणि आजही आपल्याला डावरी रिलेटेड ज्या काही डावरी ही इव्हिल सोसायटीमध्ये दिसून येते. आता फिजिकल टॉर्चर, मेंटल क्रुएल्टी, फोर्स सुसाईड, की सुसाईड करायला भाग पाडलं जातं, ब्राईड बर्निंग, जिवंत जाळलं जाणं, डावरी डेथ्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसून येतात. लिगल प्रोव्हिजन्स आहेत. क्रुएल्टी बाय हजबंड और रिलेटिव्ह रिलेटेड प्रोव्हिजन आहे 498A मध्ये आणि BNSच्या 85 मध्ये. आणि त्याचबरोबर डावरी डेथची जी स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे ती आपल्याला कुठे दिसते? IPC 304 अँड BNS सेक्शन 80. आणि स्पेसिफिक जर ऍक्ट आपल्याकडे आहे तो म्हणजे डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961. 1961चा जरी कायदा असला तरी अगदी आत्तापर्यंत सुद्धा डावरी डेथच्या केसेस आपल्या समोर येताना आपल्याला दिसत आहेत. द लॉ प्रिझ्युम्स डावरी रिलेटेड culpability when a woman dies unnaturally within 7 years of marriage. She faced harassment for dowry demands. जेव्हा 7 वर्षांच्या आत महिलेचा मृत्यू होतो लग्नानंतर तर तिथे एक पॉसिबिलिटी असते की ती डावरी डेथ असू शकते. लिगल सोशल इम्पॉर्टन्स काय आहे या ऍक्टचा? डावरी लॉज रिप्रेझेंट अटेम्प्ट ऑफ स्टेट टू रिफॉर्म पॅट्रियार्कल मॅरेज स्ट्रक्चर. जे मॅरेज स्ट्रक्चर आहे जिथून मुलीच्या घरच्यांकडून पैसे घेतले जात आहेत किंवा काही फेवर्स घेतले जात आहेत त्यांची मुलगी स्वीकारण्यासाठी. ओके, सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पॅट्रियार्कल मॅरेज स्ट्रक्चरला रिप्रेझेंट करतात. सो त्यामध्ये रिफॉर्म करण्यासाठी म्हणून हा एक अटेम्प्ट आहे हे सगळे डावरी लॉज. However, implementation challenges remain due to societal silence, family pressure and underreporting. बघा, सोसायटीचा एक सायलेन्स आहे की दोन्ही बाजूनी शांतता आहे, कोणीच त्याच्याबद्दल एक स्ट्रॉंग स्टँड घेताना आपल्याला दिसत नाहीये, फॅमिली प्रेशर्स आहेत. सो इथे पण लॉ थोडाफार काय होतोय, इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ फेल होताना आपल्याला दिसतंय किंवा इथे प्रॉब्लेम्स येताना आपल्याला दिसत आहेत. सेक्शुअल हॅरॅसमेंट आपण प्रोव्हिजन पाहिल्या होत्या, लीगल प्रोव्हिजन्स पाहिल्या होत्या BNS मधल्या. सो सेक्शुअल हॅरॅसमेंट रेफर्स टू अनवेलकम सेक्शुअली कलर्ड बिहेवियर दॅट व्हायोलेट्स वुमन डिग्निटी अँड क्रिएट्स इंटिमिडेटिंग एन्व्हायरमेंट.
BNSच्या 75 सेक्शन मध्ये हे सगळं दिलेलं आहे. इनअप्रोप्रिएट टचिंग, सेक्शुअल रिमार्क्स, डिमांड फॉर सेक्शुअल फेवर, शोईंग पोर्नोग्राफी, या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड होतात सेक्शुअल हॅरॅसमेंट मध्ये. आता सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस हे एक क्राईम अगेन्स्ट वुमन मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतंय. महिला बाहेर पडून काम करायला लागल्या, पण त्यानंतरचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स त्यांना फेस करायला लागत असल्याचं आपल्याला दिसून येतंय. इज पर्टिक्युलरली सिरियस बिकॉज रिस्ट्रिक्ट वुमन इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अँड इक्वॅलिटी. बघा यातून काय होतं, जेव्हा अशा पद्धतीच्या घटना घडतात, एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेला प्रमाण मानलं जातं आणि वुमनच्या मनात सुद्धा एक भीती निर्माण होऊ शकते आणि जे इक्वल इकॉनॉमिक पार्टिसिपेशन महिला कुठेतरी करू पाहतायत तो त्याच्यावरती घातला जाऊ शकतो आणि इक्वॅलिटीला इथे काय निर्माण होतोय, धोका निर्माण होतोय. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस ची ही अत्यंत महत्वाची केस आहे की ज्याच्यामध्ये आर्टिकल 14, आर्टिकल 15 अँड 21 डिस्कस झालं होतं आणि कोर्टानं विशाखा गाईडलाईन्स दिल्या होत्या. विशाखा गाईडलाईन्स कधीपर्यंत साठी दिल्या होत्या, लेजिस्लेशन जोपर्यंत कायदा बनवत नाही तोपर्यंत. मग लेजिस्लेशनने एक कायदा बनवला जो की बेसिकली विशाखा गाईडलाईन्स वरतीच बेस्ड होता. सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस ऍक्ट 2013, आपण त्याला फॉश ऍक्ट म्हणून सुद्धा ओळखतो. आता ह्या ऍक्ट मधून काय मॅन्डेट आहे, इंटरनल कंप्लेंट कमिटी असणार आहे ICC, त्यानंतर कॉन्फिडेन्शियल इन्क्वायरी, एम्प्लॉयर रिस्पॉन्सिबिलिटी टू एन्श्युअर सेफ एम्प्लॉयमेंट, जो एम्प्लॉयर आहे त्याची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी एक सेफ एन्व्हायरमेंट मेंटेन करायचं आहे ऑफिसमध्ये किंवा त्याच्या पर्टिक्युलर त्या कामाच्या ठिकाणी. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल, this law highlights that women's right to work is inseparable from the right to safety and dignity. हा यातला ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल काय आहे, वुमनचा राईट आहे वर्क करण्याचा. आता जर राईट टू वर्क महिलांना जर बजावायचा असेल तर त्यांना एक सेफ आणि डिग्निफाईड एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणं ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. रेप अँड सेक्शुअल व्हायलन्स, आपण क्राईम बघितला किंवा त्याच्या रिलेटेड आपल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत BNS मधल्या, IPC मधल्या त्या पाहिल्या. पण मग रेप ॲज अ क्राईम ऑफ पॉवर, रेप इज नॉट मेअरली सेक्शुअल ऑफेन्स बट अन ऍक्ट ऑफ व्हायलेन्स, डॉमिनेशन अँड कंट्रोल. बघा फक्त मेयर सेक्शुअल ऑफेन्स तिथे होत नाहीये, तर सेक्शुअल ऑफेन्स बरोबरच व्हायलेन्स आहे, डॉमिनन्स आहे, डॉमिनेशन आहे आणि कंट्रोल सुद्धा एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न आहे फिमेलच्या बॉडीवरती. Feminist jurisprudence views rape as an expression of patriarchal power over women's body. महिलेच्या शरीरावरती पॅट्रियार्कल पॉवर एस्टॅब्लिश करण्याची गोष्ट किंवा एक्सप्रेशन म्हणजे रेप असं फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स मानते. आता बघा BNS मधले हे सेक्शन आहेत आणि IPC मधले हे सेक्शन आहेत, आपण आधी सुद्धा याच्याबद्दल आत्ताच बोललेलो आहोत. रिफॉर्म्स आफ्टर निर्भया, बघा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट आला 2013, नंतर निर्भया गाईडलाईन्स आणि निर्भया केस, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानची जी केस झाली त्यानंतर ज्या गोष्टी बदललेल्या आहेत तर त्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या कंटेक्स्टमध्ये बदललेल्या दिसून येतात. एक्सपांडेड डेफिनेशन ऑफ सेक्शुअल असॉल्ट, सेक्शुअल असॉल्टची जी डेफिनेशन होती ती या केसने काय केली, सेक्शुअल असॉल्टची जी काही डेफिनेशन होती ती वायडन केली, एक्सपांड केली. इन्क्रीज्ड पनिशमेंट, इंट्रोड्यूस न्यू ऑफेन्सेस लाईक स्टॉकिंग अँड वॉयरिझम. स्टॉकिंग आणि वॉयरिझम सुद्धा यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं निर्भया केस नंतर. ठीक आहे. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ही केस कशाच्या संदर्भातली होती, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेसच्या संदर्भातली होती आणि निर्भया नंतर जे काही रिफॉर्म्स झाले ते कशाच्या कंटेक्स्टमध्ये होते, तर सेक्शुअल असॉल्टचा जो काही डोमेन आहे, जे काही डेफिनेशन आहे ते एक्सपांड करण्याच्या संदर्भात होते, ती पॉवर त्या गोष्टी वायडन करण्याच्या संदर्भातले होते आणि त्यामध्ये नवीन ऑफेन्सेस सुद्धा इन्क्लूड करण्यात आले. आता इथे ह्युमन राईट्सचा पर्स्पेक्टिव्ह जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येतं की रेप काय काय व्हायोलेट करतं, बॉडीली ऑटोनॉमी, बॉडीली ऑटोनॉमी नंतर डिग्निटी, एक डिग्निफाईड आयुष्य नाकारलं जातं किंवा एक डिग्निफाईड ह्युमन एक्झिस्टन्सलाच हा काय आहे, धोका आहे. राईट टू लाईफ, द लॉ दस रिफ्लेक्ट्स इव्हॉल्विंग कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी अँड पब्लिक कन्सायन्स. ओके.
ट्रॅफिकिंग अँड एक्सप्लॉयटेशन हा पण एक क्राईम आहे. ट्रॅफिकिंग त्या रिलेटेड इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट 1956 आपल्याला दिसून येतो. फोर्स प्रॉस्टिट्यूशन, फोर्स लेबर, डोमेस्टिक सर्व्हिट्यूड, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या इमोरल ट्रॅफिकिंग मध्ये वरती जेव्हा आपण बघितलं. आता इमोरल ट्रॅफिकिंग रिलेटेड हे स्पेशल लेजिस्लेशन असलेलं आपल्याला दिसून येतं. ट्रॅफिकिंग इज लिंक विथ पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, मायग्रेशन अँड डिमांड फॉर एक्सप्लॉयटेशन. बघा, ट्रॅफिकिंग हे फक्त वुमनचं ट्रॅफिकिंग हे काही फक्त एकाच कंटेक्सशी जोडलेलं नाहीये, तर त्याला खूप सारे आयाम असलेले आपल्याला दिसून येत आहेत. गरिबीचा, पॉवर्टीचा, दारिद्र्याचा एक आयाम आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, कामच नाहीये, आणि मायग्रेशन, सतत मायग्रेट करणाऱ्या कम्युनिटीज आहेत. सो या सगळ्याचं जर आपण अंडरस्टँडिंग घेतलं तर आपल्याला कळतं की इमोरल ट्रॅफिकिंगच्या मागे एक सोशल डायमेन्शन आहे. लॉ मस्ट देअरफॉर फोकस ऑन बोथ पनिशमेंट अँड रिहॅबिलिटेशन. सो लॉचा फोकस काय असला पाहिजे? फक्त पनिशमेंट हा नसायला हवा, तर त्याचबरोबर रिहॅबिलिटेशन हा सुद्धा लॉचा फोकस असला पाहिजे, हे आपल्याला इथे समजतं. त्यानंतर ऍसिड अटॅक हा एक अजून एक सोशल इव्हिल आहे आणि खूप जास्त ब्रुटल गोष्ट आहे. ऍसिड अटॅक रिप्रेझेंट एक्स्ट्रीम जेंडर व्हायलेन्स एम्ड ऍट डिस्ट्रॉइंग वुमन्स आयडेंटिटी. स्त्रीची जी आयडेंटिटी आहे बघा, बऱ्याचदा फेस डिस्ट्रॉय होतो या सगळ्यामध्ये. म्हणजे ऍसिड अटॅक काय आहे, तर एक प्रकारची आयडेंटिटी डिस्ट्रॉय करण्याचा अटेम्प्ट आहे. स्ट्रिक्ट इम्प्रिझनमेंट आहे, कंपन्सेशन आहे, रेग्युलेशन ऑफ ऍसिड सेल आहे. लक्ष्मी केस जी होती त्यामध्ये आपल्याला हे रेग्युलेशन कोर्टानं रेग्युलेशन असायला हवं असं कोर्टाने सांगितलं. ओके, सो हे आपले होते सगळे क्राईम अगेन्स्ट वुमन. आपण थोडं फास्ट बघितलं किंवा आपण अशा पद्धतीने बघितलं की प्रत्येक गोष्ट आपण टच करू शकू आणि क्राईम अगेन्स्ट वुमन समजून घेऊ शकू. आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळलेली आहे की कोणत्या कोणत्या प्रकारचे क्राईम्स वुमन्सच्या अगेन्स्ट होतात. थोडंसं डीपर अंडरस्टँडिंग त्या संदर्भातलं आपल्याला घ्यायचं आहे. आणि जर क्राईम अगेन्स्ट वुमन असा विचारला गेला प्रश्न तर एवढं सफिशियंट आहे, किंवा एवढं हे सगळे मुद्दे जरी तुम्ही व्यवस्थित मेन्शन केलेत, व्यवस्थित एक्सप्लेन केलेत आणि त्याला एक फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्सचा पर्स्पेक्टिव्ह दिलात तरी सुद्धा ते एक बेटर आन्सर होणार आहे. ओके, पण जर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट असा पर्टिक्युलर ऍक्ट विचारला गेला आणि मग त्याचे इम्प्लिकेशन्स, त्याच्या रिलेटेड जर गोष्टी विचारल्या गेल्या, किंवा अगदी पर्टिक्युलरली डाउरी डेथ रिलेटेड किंवा डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट बद्दल प्रश्न आला, सो असे जर पर्टिक्युलर प्रश्न आले, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट बद्दल पर्टिक्युलर प्रश्न किंवा डाउरी प्रोहिबिशन रिलेटेड प्रश्न, असं पर्टिक्युलर जर ऍक्ट वरती विचारले तर आपल्याकडे थोडे अजून पॉइंट्स असायला हवेत. यासाठी तुम्ही थोडंसं वाचायचं आहे तुमच्या लेवलला क्राईम अगेन्स्ट वुमन. ठीक आहे, ह्या आतापर्यंतच्या गोष्टी क्लिअर असतील. पहिला पॉइंट आपला झालेला आहे वुमन अँड लॉ मध्ये क्राईम अगेन्स्ट वुमन. जेंडर इनजस्टिस अँड इट्स व्हेरियस फॉर्म्स. बघा, क्राईम अगेन्स्ट वुमन बघितल्यानंतरच आपल्याला एक गोष्ट तर क्लिअर झाली की जेंडर इनजस्टिस आहे. मेल डॉमिनेटेड अँड पॅट्रियार्कल सोसायटी इथे असलेली आपल्याला दिसून येते. आता याच्यात कोणताही वाद असणार नाहीये. सो जेंडर इनजस्टिस रेफर्स टू सिस्टमॅटिक इनइक्वॅलिटी बिटवीन मेन अँड वुमेन रूटेड इन पॅट्रियार्की. सो पॅट्रियार्कल सिस्टीम आहे, वर्षानुवर्ष ही पॅट्रियार्कल सिस्टीम पुढे आलेली आहे, डीप रूटेड आहे, आणि त्यामुळे ही डीप रूटेड इन इक्वॅलिटी काय तयार करते? जेंडर इनजस्टिस तयार करते. कोणत्या प्रकारची इनइक्वॅलिटी आहे? इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आहे, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आणि वेज गॅप. बघा, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, वेजेस सुद्धा म्हणजे ज्या सेक्टरमध्ये, म्हणजे ज्याला आपण असंघटित क्षेत्र किंवा अशा पद्धतीचं क्षेत्र म्हणतो की जिथे फिक्स्ड इन्कम नाहीये, तर तिथे रोजंदारीवर जाणारे असतील लोक किंवा डेली बेसिसवरती जे डेली वेजेसवरती काम करतात, सो तिथे वुमन आणि मेल मेंबर्सचं जर आपण वेजेस पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की त्यांच्या वेजेसमध्ये सुद्धा तफावत आहे. डिनायल ऑफ इनहेरिटन्स अँड प्रॉपर्टी राईट. इनहेरिटन्सचा जो राईट आहे तो आणि प्रॉपर्टीचा राईट आहे तो सुद्धा डिनाय झालेला आहे. तो इथे सुद्धा आपल्याला जेंडर इनजस्टिस दिसून येतं. व्हायलेन्स इन डोमेस्टिक अँड पब्लिक स्पियर्स. डोमेस्टिक आणि पब्लिक स्पियर मधला व्हायलेन्स खूप मोठ्या प्रमाणावर असलेला आपल्याला दिसून येतो. डोमेस्टिक लेवलला डोमेस्टिक व्हायलेन्स होतोय, आपण पाहिलं क्राईम अगेन्स्ट वुमन मध्ये. पब्लिक स्पियर मध्ये रेप, ऍसिड अटॅक, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस, वॉयरिझम किंवा नवीन फॉर्म मध्ये सायबर स्टॉकिंग वगैरे सारख्या किती इव्हिल गोष्टी घडतायत.
कल्चरल स्टिरियोटायपिंग ऑफ वुमन रोल, हे काम स्त्रियांचं, हे काम पुरुषांचं, हे कल्चरली कुठेतरी डिफाईन झालेलं आहे. सो स्टिरियोटाइप्स आपल्याला दिसून येतात सोसायटीमध्ये. अंडर अंडर रिप्रेझेंटेशन इन पॉलिटिक्स, पॉलिटिक्समध्ये स्त्रिया बराच काळ नव्हत्याच असं आपल्याला म्हणता येईल, पण नंतर काही प्रोव्हिजन्स, रिझर्वेशन्स आणि या सगळ्या गोष्टी आल्यानंतर वुमनचं रिप्रेझेंटेशन आता आपल्याला कुठे थोडंफार दिसायला लागलेलं आहे. पण तरी सुद्धा पुरुषांच्या तुलनेमध्ये ते अत्यंत कमी आहे, जिथे की महिलांची संख्या 50% आहे. जेव्हा तुम्ही हा पॉइंट मांडता तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की ज्या देशामध्ये पॉप्युलेशन मेल आणि फिमेलचा जर आपण रेशो घेतला किंवा मेल आणि फिमेल जर आपण बघितले तर जे 50% जी पॉप्युलेशन आहे, जवळजवळ 50% जी पॉप्युलेशन आहे, तीच पॉलिटिक्समध्ये नाहीये, तीच निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये नाहीये, तीच लेजिस्लेचरमध्ये नाहीये, ती लॉ मेकिंग मध्ये नाहीये. सो तिचं रिप्रेझेंटेशन कुठेतरी काय होतंय, लॅक होतंय, कमी पडतंय. जेंडर इनजस्टिस इज नॉट ऍक्सिडेंटल बट स्ट्रक्चरल. बघा, जेंडर इनजस्टिस असाच ऍक्सिडेंटली तयार झालेलं नाहीये, हे स्ट्रक्चरल आहे. एक व्यवस्थित पॅट्रियार्कल व्यवस्था आणि त्या व्यवस्थेमधलं जेंडर रोल्स आणि ह्यातून तयार झालेल्या गोष्टी ह्या आहेत. आणि ह्या वर्षानुवर्ष, शतकानुशतकं फॅमिली टू फॅमिली ट्रान्सफर झालेले आहेत. आपण आजही एखादं वाक्य असं बघतो की काय मुलीसारखा रडतोस. ओके, म्हणजे जेंडर रोल्स मेलला सुद्धा लावले जातात आणि हे सुद्धा पॅट्रियार्कीचंच, ही सुद्धा पॅट्रियार्कीचीच गोष्ट आहे. आणि मेल सुद्धा कुठेतरी काय आहे, त्या पॅट्रियार्की मध्ये त्यांचं सुद्धा शोषण होताना आपल्याला दिसतं. म्हणजे बेसिक गोष्टींपासून दूर ठेवणं, जसं की रडणं. ओके, सिंपल गोष्ट आहे, सिंपल एक्झाम्पल आहे, पण आपल्याला इथे जेंडर इनजस्टिस दिसून येतो. मग वुमनच्या बाबतीत जसा तो जेंडर इनजस्टिस होतोय, तसाच तो इनजस्टिस मेलसाठी सुद्धा आहे, जेव्हा त्यांना ओव्हरबर्डन केलं जातंय आणि त्यांच्या इमोशन्सला दाबलं जातंय. सो ह्या गोष्टी हे आपल्याला क्रिटिकली मांडता यायला हवं. जेंडर न्यूट्रल लॉज नाही आहेत हे म्हणत असताना फक्त मेलसाठी मग सगळ्याच गोष्टी छान आणि सुंदर आहेत का, तर नाही, तर तिथे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत, ते सुद्धा आपल्याला कोट करता आले पाहिजेत क्रिटिकल एक्झामिनेशन मध्ये. हा, मग मेल्सचेच प्रॉब्लेम लिहित बसायचंय का? नाही, कारण आपला पेपर मधला, सिलेबस मधला पॉइंट काय आहे, वुमन अँड द लॉ. सो वुमनच आपलं टार्गेट असलं पाहिजे किंवा आपला फोकस असला पाहिजे आन्सर रायटिंग मध्ये. पण आपल्याला एक संधी असते आपले विचार मांडण्याची, कारण इथे आपण LLMचा पेपर लिहितोय, आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्सचा पेपर लिहित नाही आहोत. त्यामुळे आपलं अंडरस्टँडिंग आपल्याला तिथे रिफ्लेक्ट झालेलं असेल तर ते खूप चांगलं आन्सर आपण फ्रेम करू शकतो. कन्क्लुजन मध्ये तुम्ही ते लिहू शकता, सजेशन्स मध्ये तुम्ही ते लिहू शकता. अशा ज्या गोष्टी तुम्हाला ज्या एक्स्ट्रा माहित असतील किंवा ज्या गोष्टी तुम्हाला रिफॉर्मेटिव्ह वाटत असतील की हे रिफॉर्म्स तुमच्या लेवलला तुम्हाला सुचवायचे, सुचवा ते. तेवढं आन्सर ते छान होणार आहे या सगळ्या गोष्टींनी. ठीक आहे. रिक्वायरिंग कंटिन्युअस लीगल रिफॉर्म, आणि कंटिन्युअस लीगल रिफॉर्म लागतच आहेत. त्यामुळे लीगल रिफॉर्म्स तुम्हाला काही सुचत असतील तुमच्या लेवलला तर ते वेलकमच असणार आहेत, कारण तुम्ही सगळे स्कॉलर आहात. आता तुम्ही फक्त स्टुडंट राहिलेले नाही आहात, एक लीगल स्कॉलर आहात. ठीक आहे. फॉर्म्स ऑफ जेंडर इनजस्टिस. बघा, आता आपण एक चार्ट बघूयात या सगळ्यामध्ये की काय आहे जेंडर इनजस्टिस, त्यानंतर एक्सप्लेनेशन आणि कॉन्स्टिट्युशनल बेसिस काय आहे आणि लॉने त्याच्यामध्ये काय काम केलेलं आहे. इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, बघा पटकन बघूयात आपण. हे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आपल्याला दिसते म्हणजे काय, वेज गॅप, पुरुष आणि स्त्रीच्या बेसिकली वेतनामध्ये तफावत असणं. अनपेड केअर वर्क म्हणजे घरामध्ये जे काम केलं जातं ते कितीतरी काळ काय आहे, निग्लेक्टेड वर्क आहे वुमनचं. घरात काय काम करते असे प्रश्न असतात. ओके, पण त्यामध्ये सुद्धा खूप जास्त केअर वर्क दिलं जातं. तेच जर बाहेरून पेड वर्क आपण जर कोणाकडून घेत असू तर त्याचे आपल्याला पैसे मोजावे लागतात. पण जर घरातली महिला ते काम करत असेल तर ते एक अनपेड केअर वर्क ठरतं. त्यानंतर आर्टिकल 14 इक्वॅलिटी अँड 39D आपल्याला DPSP मधलं दिसून येतं. आणि इक्वल रिएमरेशन ऍक्ट 39D काय आहे, इक्वल वर्क फॉर इक्वल पे. आणि यामध्ये प्रोव्हिजन काय आहे, इक्वल रिएमरेशन ऍक्ट. हा ऍक्ट आहे की समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे. पॉलिटिकल अंडर रिप्रेझेंटेशन, बघा, लो पर्सेंट इन पार्लमेंट. पार्लमेंट मधल्या स्त्रियांची संख्या काढा, पुरुषांची संख्या काढा आणि मग तुम्हालाच तुमच्या आन्सर मध्ये ते कोट करता येणार आहे. त्यानंतर आर्टिकल 15(3) आहे, जिथे 15(3) मध्ये काय सांगितलंय, स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन. हे करता येणार आहे आणि हे करत असताना कोणत्याही प्रकारे 15(1) चं व्हायोलेशन होणार नाहीये. 15(1) काय आहे, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलीजन, रेस, कास्ट अँड सेक्स. सो सेक्सच्या बेसिसवरती इथे कुठल्याही प्रकारचं व्हायोलेशन होणार नाहीये जर महिलांसाठी स्पेशल कायदे बनवले तर.
किंवा महिलांसाठी स्पेशल प्रोव्हिजन्स बनवल्या तर. का? कारण आपल्याला सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी साधायची आहे. सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी काय आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. 73rd अँड 74th अमेंडमेंट लीगल प्रोव्हिजन आपल्याला दिसते. 73rd अँड 74th अमेंडमेंट थ्रू काय आलं? पंचायत राज सिस्टीम आली आणि म्युन्सिपालिटीज आल्या. आता यातून काय झालं? 73rd अमेंडमेंट अँड 74th अमेंडमेंटनी ग्रासरूट डेमोक्रेसी मध्ये वुमन्सच्या वुमन्सचं रिप्रेझेंटेशन वाढावं म्हणून वुमनला रिझर्वेशन देण्यात आलं. त्यामुळे आपल्याला पंचायत सिस्टीम मध्ये वुमन मोठ्या प्रमाणावर आता दिसायला लागलेल्या आहेत. पर्सनल लॉ इन इक्वॅलिटी, पर्सनल लॉ इन इक्वॅलिटी, अनइक्वल डायव्होर्स, अनहेरिटन्स. सो शायरा बानो वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस आहे. सो पर्सनल लॉज जे आहेत तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर इनइक्वॅलिटी दिसून येते. इंडियामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही आहे आत्ताच्या घडीला. त्यामुळे आपल्याला एक दिसून येतं की मॅरेज रिलेटेड, डिवोर्स रिलेटेड, मेंटेनन्स रिलेटेड जे काही कायदे आहेत ते पर्सनल लॉज आहेत. मग पर्सनल लॉ आर्टिकल 13 मध्ये येतात का? आर्टिकल 13 काय आहे? लॉ इनकन्सिस्टंट ऑर इन डेरोगेशन विथ फंडामेंटल राईट्स. सो ह्या कक्षेमध्ये ते बसतात का? हा वादाचा विषय आहे. आता कुठे कोर्ट ते बसवायला लागलेला आहे आणि कोर्टाने लॉची जी डेफिनेशन आहे बेसिकली आर्टिकल 13 अंडर ती वायडन केलेली आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की लॉच्या डेफिनेशन मध्ये हे जे पर्सनल लॉज असतात त्यांना कुणी पॉवर दिलेली नाहीये की ते फंडामेंटल राईट्स व्हायोलेट करतील. असं आत्ता कुठेतरी आपल्याला ही जजमेंट दिसायला लागलेली आहेत. ट्रिपल तलाक जजमेंट किंवा बाकीच्या ह्या ज्या काही आपल्याला गोष्टी दिसतात. व्हायलेन्स अँड पॅट्रिआर्की, डोमेस्टिक व्हायलेन्स अँड सेक्शुअल व्हायलेन्स आपल्याला दिसतो. आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. राईट टू लाईफ म्हणजे फक्त ती बाई जिवंत आहे ह्याला अर्थ नाहीये, तर ती डिग्निफाईड आयुष्य जगतीये की नाही हे गरजेचं आहे. त्यानंतर डोमेस्टिक व्हायलेन्स ऍक्ट आहे लीगल प्रोव्हिजन मध्ये. क्रिमिनल लॉ अमेंडमेंट्स आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. जसं आपण बघितलं की व्हायलेन्सच्या कंटेक्स्टमध्ये निर्भया केस नंतर आपल्याला क्रिमिनल लॉ मध्ये अमेंडमेंट झालेल्या दिसून आल्या. रिप्रोडक्टिव्ह कंट्रोल, फोर्स प्रेग्नन्सीज, मुलं जन्माला घालण्यासाठी फोर्स करणं किंवा एखादं मूल अबॉर्ट करण्यासाठी, अबॉर्शनसाठी फोर्स करणं. सो हे काय आहे? हे रिप्रोडक्टिव्ह कंट्रोल वुमन वरती एस्टॅब्लिश करणं आहे. हे आपण कशामध्ये बघतोय? जेंडर इनजस्टिस मध्ये बघतोय. ओके. सो आर्टिकल 21 अंडर हे काय आहे? रॉंग आहे. हे फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन आहे, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीचं. सुचेता श्रीवास्तवा वर्सेस चंदीगड ऍडमिनिस्ट्रेशन या केसमध्ये रिप्रोडक्टिव्ह कंट्रोल, रिप्रोडक्टिव्ह राईट्स बद्दल डिस्कशन झालेलं आहे. कल्चरल प्रॅक्टिसेस काय आहेत? चाइल्ड मॅरेज आहे, ऑनर किलिंग आहे. चाइल्ड मॅरेज आजही होत आहेत. आजही ते रोखण्यासाठी म्हणून जे अधिकारी आहेत त्यांना त्या जागेवर जावं लागतंय. बालविवाह रिलेटेड न्यूजपेपरमध्ये आजही गोष्टी आपल्याला दिसतात. याचं कारण काय? अजूनही तेवढंसं यश आलेलं नाहीये चाइल्ड मॅरेजेस रोखण्यामध्ये. आणि ऑनर किलिंगच्या घटना तर आपल्याला माहितच आहेत. कास्ट ॲज अ डिवायसिव्ह फॅक्टर बघताना मी सांगितलं होतं की ऑनर किलिंग होतंय म्हणजे काय? तर मॅरेज ची जी सॅनिटी आहे किंवा मॅरेज ही जी काही प्रॅक्टिस आहे त्यातून आपली कास्ट, आपल्या कास्टची आयडेंटिटी टिकवून ठेवण्यासाठीची एक भावना किंवा एक प्रकार आपल्याला दिसून येतो आणि त्यातून ऑनर किलिंग घडतं. म्हणजे आमचा ऑनर कुणीतरी नष्ट केलाय कशातून? आंतरजातीय विवाह करून, म्हणून त्या व्यक्तींना मारणं. सो ह्या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. त्यानंतर आर्टिकल 14 आणि 15 आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आणि 15 मध्ये प्रोहिबिशन ऑन बेसिस ऑफ सेक्स. सो ह्या सगळ्या कल्चरल प्रॅक्टिसेस मधून काय होतंय? या सगळ्या समस्या निर्माण होतात आणि प्रोहिबिशन करणारे लॉज सुद्धा आपल्याला या कंटेक्स्टमध्ये दिसून येतात लीगल प्रोव्हिजन्स मध्ये. आता वुमन कमिशन बघा, आपला नेक्स्ट सिलेबसचा पॉइंट आहे वुमन्स कमिशन. आपण सिलेबसमध्ये पहिला पॉइंट होता वुमन अँड लॉ मध्ये. पहिला पॉइंट होता क्राईम अगेन्स्ट वुमन, दुसरा पॉइंट होता इनइक्वॅलिटीज आणि आता हा तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे वुमन्स कमिशन. आता आपल्याला आपण क्राईम ऍड्रेस केले, आपण इनइक्वॅलिटीज ऍड्रेस केल्या, जेंडर इनइक्वॅलिटीज ऍड्रेस केल्या. आता आपण बघणार आहोत की काय मेजर्स घेता येऊ शकतात किंवा काय आपल्या कॉन्स्टिट्यूशनने गोष्टी केलेल्या आहेत की ज्याच्यातून वुमनला प्रोटेक्शन मिळू शकेल. सो वुमन्स कमिशन आपली पहिली स्टेप म्हणून आपण बघणार आहोत. सिलेबस मधला हा पॉइंट आहे. नॅशनल कमिशन फॉर वुमन NCW हे स्थापन करण्यात आलंय. एस्टॅब्लिश अंडर NCW ऍक्ट, नॅशनल कमिशन फॉर वुमन ऍक्ट 1990 मध्ये हा कमिशन अस्तित्वात आला. काय रोल आहे या कमिशनचा? इन्व्हेस्टिगेट्स वुमन्स राईट व्हायोलेशन. जर महिलांच्या हक्काचं कुठे व्हायोलेशन होत असेल तर ते
इन्व्हेस्टिगेट करण्याचं काम हे कमिशन करतं. रिव्ह्यूज लीगल सेफगार्ड असतील त्याला रिव्ह्यू करायचं. लीगल सेफगार्ड्स कोणते? महिलांसाठीचे जे काही स्पेसिफिक कायदे आहेत आपण पाहिले ते रिव्ह्यू करत राहायचे. त्याच्यामध्ये काय बदल करता येऊ शकतात का, काय गोष्टी अजून बेटर करता येऊ शकतात का, सोशल ट्रान्सफॉर्मेशनच्या पर्स्पेक्टिव्हने अजून काय गोष्टी करता येऊ शकतात, आणि रिकमेंड करायचे रिफॉर्म्स. कोणाला? गव्हर्नमेंटला रिकमेंडेशन्स द्यायचे की वुमनच्या रिलेटेड ह्या समस्या अशा अशा पद्धतीने वाढतायत, सो ह्या नवीन गोष्टी आपल्याला इन्क्लूड कराव्या लागणार आहेत. आणि सपोर्ट विक्टिम जर कोणी झालेले असेल या सगळ्या प्रोसेसमध्ये, क्राईम अगेन्स्ट वुमन आपण बघितलं, इनइक्वॅलिटी आपण बघितली, सो या सगळ्यामध्ये जे कोणी विक्टिम्स असतील तर त्या विक्टिम्सना सपोर्ट करण्याचं काम सुद्धा एनसीडब्ल्यू करतं. वुमन्स कमिशन एन्श्युअर्स इन्स्टिट्यूशनल अकाउंटेबिलिटी बियॉन्ड कोर्ट्स. वुमनची जी कमिशन आहे ती कोर्टाच्या बाहेर इन्स्टिट्यूशनल अकाउंटेबिलिटी एन्श्युअर करते. बघा, कोर्टामध्ये जस्टिससाठी येणारी व्यक्ती ही किती मोठ्या प्रमाणावरती ऑलरेडी जर ती विक्टिम असेल तर ती किती सफर करून आलेली असणार आहे. कोर्टाच्या ह्या सगळ्या प्रोसेसेस, या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टींतून गेल्यानंतर आपल्याला काहीतरी जस्टिस मिळेल ह्याची होप. बघा, ही सगळी सिस्टीम आणि या सगळ्या सिस्टीम मधल्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत, आपल्याला माहिती आहेत. आपण सगळे वकील आहोत, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत की काय काय लेवलचं कोर्टातलं ऍटमॉस्फिअर आहे, काय गोष्टी तिथे मोठ्या प्रमाणावरती घडत असतात. तारीख पे तारीखची गोष्ट तर आहेच, पण त्याचबरोबर स्पीडी ट्रायल्स नाहीयेत, हे वास्तव आहे. आणि त्यात जर विक्टिम असेल तर ती गिव्हअप करण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, कारण या सगळ्या सिस्टीम मध्ये कुठेच आपल्याला स्मूथनेस दिसून येत नाही. आता त्याच्याबद्दल आपल्याला बरेचशा सुधारणा झालेल्या दिसत आहेत, बऱ्याचशा गोष्टी बदलत आहेत, पण कोर्टाच्या बाहेर सुद्धा एक इन्स्टिट्यूशनल अकाउंटेबिलिटी ठेवणं फार जास्त गरजेचं असतं. इन्व्हेस्टिगेशन्स करणं असेल, मग त्याचबरोबर वुमनला स्पेशल केअर आणि प्रोटेक्शनसाठी म्हणून मदत करणं असेल, आणि त्याचबरोबर ह्या ज्या विक्टिम्स असतात त्यांना केअर प्रोटेक्शनच्या रिलेटेड सपोर्ट करणं असेल. सो या गोष्टी हे एनसीडब्ल्यू करतं, नॅशनल कमिशन फॉर वुमन करतं. कशाच्या अंडर एस्टॅब्लिश झालंय? नॅशनल कमिशन फॉर वुमन ऍक्ट 1990 अंडर हे एस्टॅब्लिश झालेलं आहे. स्टॅट्युटरी बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाहीये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये कुठेच. जसं कास्ट रिलेटेड बघताना, कास्ट हा फॅक्टर बघत असताना आपण बघितलं होतं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये ती बॉडी आहे, सो कॉन्स्टिट्युशनल बॉडी ती होते कोणती? कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. पण इथे मात्र ही स्टॅट्युटरी बॉडी आहे, कारण ही या पर्टिक्युलर स्टॅट्यूटने नॅशनल कमिशन फॉर वुमन या स्टॅट्यूटने एस्टॅब्लिश केलेली आहे. पॉवर काय आहेत? इन्व्हेस्टिगेट करणं, रिकमेंडेशन्स देणं, बदलासाठीचे प्रयत्न करणं, विक्टिमला सपोर्ट करणं. फंक्शन्स काय आहेत? रिव्ह्यू, सेफगार्ड्स, टेक कंप्लेंट, सजेस्ट रिफॉर्म. या सगळ्यात काय फंक्शन्स आहेत? रिव्ह्यू करणं सेफगार्ड्स, की जे काही कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स आहेत, कॉन्स्टिट्यूशनने दिलेले प्रोटेक्शन आहे, लीगल प्रोटेक्शन आहे, किंवा जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंट्स थ्रू जे काही सेफगार्ड्स मिळालेले आहेत, सो तेच कॉन्स्टंटली रिव्ह्यू करत राहणं. बघा, सोसायटी, आपण लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा स्टार्ट केला अभ्यास करायला तेव्हापासून आपण बघतोय की सोसायटी ही स्टॅटिक नाहीये, ती डायनॅमिक आहे, ती बदलत राहणार आहे. सो या बदलाबरोबर या गोष्टी सुद्धा बदलणार आहेत, तिथले प्रोव्हिजन सुद्धा थोडेफार बदलावे लागणार आहेत, रिव्ह्यू करावे लागणार आहेत. कंप्लेंट सुद्धा घेतं एनसीडब्ल्यू, की जर एखाद्या विक्टिमची, एखाद्या महिलेची काही कंप्लेंट असेल तर ती घेण्याचा सुद्धा अधिकार एनसीडब्ल्यू कडे आहे. आणि सजेस्ट रिफॉर्म्स, आणि ते रिफॉर्म्स सुचवतं. लिमिटेशन्स काय आहेत? बाइंडिंग पॉवर्स नाहीये. जर कोणती गोष्ट एनसीडब्ल्यूने सांगितली तर त्याला कुठलीही बाइंडिंग पॉवर नसणार आहे. सिग्निफिकन्स काय आहे? या पर्टिक्युलर कमिशनचा सिग्निफिकन्स असा आहे की पॉलिसी, ऍडव्होकसी, अवेअरनेस, इंटरव्हेन्शन इन केसेस. पॉलिसी ऍडव्होकेसी होते, फक्त कोर्टामध्येच ऍडव्होकसी साधली जात नाही, तर ती पॉलिसी लेवलला सुद्धा झाली पाहिजे. त्याचबरोबर अवेअरनेस वाढतो. वुमन रिलेटेड जे इश्यूज आहेत, एवढे सगळे इश्यूज बघितले आपण, पनिशमेंट बघितले आपण, फक्त इश्यूज आणि पनिशमेंट यांच्याच भोवती फिरून आपल्याला चालणार नाहीये, तर आपल्याला काही अवेअरनेस रिलेटेड सुद्धा स्टेप घ्याव्या लागतील, ज्या एनसीडब्ल्यू घेतं. आणि त्याचबरोबर इंटरव्हेन्शन इन केसेस, आणि ज्या पर्टिक्युलर केसेस असतात त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं की सपोर्टची गरज असते, विक्टिमला सपोर्टची गरज असते, तिथे कोणीतरी स्टेबल उभं राहणाऱ्या इन्स्टिट्यूशनल सपोर्टची गरज असते. सो ते इंटरव्हेन्शन इन केसेस कोड करतं एनसीडब्ल्यू करतं.
आता आपल्या सिलेबस मधला हा नेक्स्ट पॉइंट आहे एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, कॉन्स्टिट्यूशनल अँड लीगल प्रोव्हिजन्स. एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, कॉन्स्टिट्यूशनल अँड लीगल प्रोव्हिजन्स. कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत आणि लीगल प्रोव्हिजन्स काय आहेत वुमनच्या कंटेक्स्ट मध्ये ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. वुमन एम्पॉवरमेंट means enabling women to achieve equality, dignity and autonomy. वुमन एम्पॉवरमेंटचा अर्थ काय होतो बघा. वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारलेला असेल परीक्षेमध्ये तर आधी वुमन एम्पॉवरमेंट एक्सप्लेन करायची की काय वुमन एम्पॉवरमेंट आहे. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे वुमनला एनेबल करणं, कॅपेबल बनवणं की ते इक्वॅलिटीने वागू शकतात, डिग्निफाईड आयुष्य जगू शकतात आणि त्यांच्याकडे काय असेल ऑटोनॉमी असेल. आपण फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स हे अंडरस्टँडिंग याचसाठी बघितलं की आपल्याला वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे काय हे कळायला हवं. ठीक आहे. तिथे आपल्याला वुमन एम्पॉवरमेंट समजलं. एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट्स. आता आपण कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट्स बघणार आहोत. आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले होते जिथे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली होती की कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट्स किंवा कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड्स आणि लीगल प्रोव्हिजन्स याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. लीगल प्रोव्हिजन्स मध्ये आपण काही लीगल प्रोव्हिजन्स ऑलरेडी बघितलेले आहेत. क्रुएल्टी अगेन्स्ट वुमेन, क्राइम्स अगेन्स्ट वुमेन बघत असताना डावरी, डोमेस्टिक व्हायलन्स, ऍसिड अटॅक वगैरे, डावरी, डोमेस्टिक व्हायलन्स रिलेटेड किंवा इमोरल ट्रॅफिकिंग ऍक्ट असेल. सो या सगळ्या ऍक्ट मध्ये ह्या सगळ्या ऍक्ट थ्रू आपण काय बघितलं, लीगल प्रोव्हिजन्स बघितलेल्या आहेत. पण आता आपण काय बघणार आहोत, कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट्स इथे बघणार आहोत. इक्वॅलिटीच्या प्रोव्हिजन्स, आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ. आपल्याला माहिती आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी काय असते आणि फॉर्मल इक्वॅलिटी काय असते. कोर्ट्स इंटरप्रिट इट अ स्ट्राईक डाऊन आर्बिट्ररी डिस्क्रिमिनेशन. आर्बिट्ररी बेसिसवरती कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. डिस्क्रिमिनेशन फक्त इंटेलिजिबल डिफरन्शिया वापरूनच करता येतं. कशासाठी ते सुद्धा सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी किंवा प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन ते असतं. तुम्हाला प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशनवर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो की काय असतं प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. तर तिथे तुम्हाला हीच कन्सेप्ट एक्सप्लेन करायची आहे जी सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीसाठी आपण वापरतोय किंवा सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीमध्ये सांगितलेली आहे. सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटीज म्हणजेच काय तर प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. अफर्मेटिव्ह ऍक्शन्स म्हणजे काय तर प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. या सगळ्या कन्सेप्ट एकमेकांशी समान आहेत किंवा सेम आहेत. ठीक आहे. 15(1) नॉन डिस्क्रिमिनेशन. आपल्याला माहिती आहे प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलीजन, रेस, कास्ट आणि सेक्स. सो सेक्स रिलेटेड कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. 15(3) काय आहे, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. आला पॉइंट पुन्हा. प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन हेच कशाचं हे आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉ एस्टॅब्लिश करायचं, सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी लागणार आणि त्यासाठी प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन लागणार आहे. सो स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन. स्टेट कॅन मेक स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन. कॉन्स्टिट्यूशनल बेसिस फॉर रिझर्वेशन अँड वेलफेअर लॉज रिकॉग्नाइजेस वुमन्स हिस्टॉरिकल डिसएडव्हान्टेज. आर्टिकल 16 काय आहे, इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन्शुअर करतं. आपल्याला माहिती आहे. सो पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये जर इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे तर ती वुमनला जेवढी असणार आहे तेवढीच मेलला जेवढी असणार आहे तेवढीच ती वुमनला सुद्धा असणार आहे. हे आपण आर्टिकल्स बघितले. आता राईट टू लाईफ अँड डिग्निटी, आर्टिकल 21. मगासपासून जेव्हापासून आपण क्राईम अगेन्स्ट वुमन बघतोय, जेंडर इनजस्टिस बघतोय, तेव्हापासून आपण राईट टू लाईफ अँड डिग्निटी बघत आहोत. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. तर डिग्निफाईड आयुष्य असायला हवंय. फक्त मेअर ह्युमन एक्झिस्टन्सला काही अर्थ नाहीये. राईट टू लिव्ह विथ डिग्निटी असायला हवंय. प्रोटेक्टिव्ह ऑटोनॉमी असायला हवी आहे. प्रायव्हसी, प्रोटेक्शन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट, बॉडीली इंटिग्रिटी. सो या सगळ्या गोष्टी राईट टू लाईफच्या आर्टिकल 21च्या डोमेनमध्ये येतात. या आधी आपण बघितलंय की कशा पद्धतीने आर्टिकल 21चं मिनिंगच एक्सपांड करण्यात आलंय किंवा मिनिंग एक्सपांड होत गेले ओव्हर द टाइम. फक्त आर्टिकल 21 खूप जास्त डिस्कस केलं गेलेलं आर्टिकल आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधलं. सो त्या अंतर्गत खूप साऱ्या केसेस सुद्धा आपल्याला दिसतात. आर्टिकल 21 हॅज बिकम अ स्ट्रॉंगेस्ट वेपन फॉर वुमन्स राईट ज्युरिस्प्रुडन्स. वुमन्स राईट ज्युरिस्प्रुडन्स मधला एक स्ट्रॉंगेस्ट वेपन आहे आर्टिकल 21. कारण वुमनची डिग्निटी जिथे जिथे हॅम्पर होणार आहे तिथे तिथे आर्टिकल 21 पिक्चर मध्ये येणार आहे. तिथे तिथे आपण आर्टिकल 32 अंडर जाऊन रिट दाखल करू शकणार आहोत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, डीपीएसपी. आता डीपीएसपी मध्ये बघा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ज्या आहेत त्या इन्फोर्सिबल नाहीयेत इन द कोर्ट ऑफ लॉ.
पण ते इम्पॉर्टंट डायरेक्टिव्ह आहेत जे स्टेटला दिले गेलेले आहेत. दो नॉन जस्टिसिएबल दे गाईड लेजिस्लेशन, त्या गाईड करतायत लेजिस्लेशनला. सो फ्युचरमध्ये ज्या अमेंडमेंट्स होणार आहेत, फ्युचरमध्ये ज्या गोष्टी आपल्या समोर येणार आहेत, त्याला एक काय मिळेल, यातून फ्रेमवर्क मिळेल, त्याला एक दिशा मिळण्याचं काम हे या प्रोव्हिजन्स करणार आहेत. आणि 39A ने केलेलंच आहे. इक्वल रिमेमरेशन ऍक्ट आपल्याकडे आता आहे. त्यामुळे इक्वल राईट्स टू लाईव्हलीहूड, बेसिकली जर आपण बघायला गेलो तर बऱ्याचशा DPSP मधल्या गोष्टी आता प्रत्यक्षात आलेल्या आहेत. जसं मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील. आता पुढे बघूयात आपण ते. मॅटर्निटी रिलीफ आहे आपल्या यामध्ये. आर्टिकल 39D आहे इक्वल पे फॉर इक्वल वर्क. 39E आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन वर्कर्स, वुमन वर्करचं प्रोटेक्शन. त्यानंतर आर्टिकल 42 मॅटर्निटी रिलीफ, मॅटर्निटी रिलीफ. आणि ह्या मॅटर्निटी रिलीफच्याच बेसवर काय आहे आता आपल्या समोर कायदा आहे, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट. आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड. जेंडर जस्टिसचा डिबेट आहे की पूर्णपणे जर आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड थ्रू गेलो तर आपल्या पर्सनल लॉज मधून जे इनजस्टिस होत आहे तर ते जाईल किंवा ते राहणार नाही आणि एक युनिफॉर्म कोड इंट्रोड्यूस होईल. पर्सनल लॉच्या कंटेक्स्टमध्ये इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल 51AE फंडामेंटल ड्युटी टू रिनाउन्स प्रॅक्टिसेस डेरोगेटरी टू वुमन. 51A काय आहे, AE ड्युटी आहे, फंडामेंटल ड्युटी आहे की ज्या महिलांच्या अस्मितेला किंवा महिलांच्या विरोधातल्या ज्या काही अनलॉफुल प्रॅक्टिसेस असतील त्या काय करायच्या आहेत, सोडून द्यायच्या आहेत, त्यागायच्या आहेत. आणि ही ड्युटी आहे प्रत्येक सिटिझनची. सो हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर अजून काय गोष्ट दिसते, पॉलिटिकल एम्पॉवरमेंटसाठी सुद्धा कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट्स करण्यात आलेले आहेत. आपण ही अमेंडमेंट पाहिली 73rd आणि 74th. 73rd मध्ये काय आहे, पंचायत 33% रिझर्वेशन आहे वुमनला. त्यानंतर 74 मध्ये मॅसिव्ह ग्रासरूट, यातून काय झालं, म्युन्सिपालिटीज मध्ये रिझर्वेशन आहे आणि यातून काय झालं, मॅसिव्ह ग्रासरूट एम्पॉवरमेंट झालेली आपल्याला दिसून येते. आता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर महिला या सगळ्या सिस्टीम मध्ये, या पॉलिटिक्स मध्ये येताना दिसत आहेत. आता इथे तुम्हाला एक क्रिटिकल अनालिसिस देता येईल जे की वुमन काय होत आहेत, प्रॉक्झी पॉलिटिक्स आणि पॅट्रिआर्कल कंट्रोल अजूनही एक्झिस्ट करत असलेला आपल्याला दिसून येतो. बेसिकली एक कन्सेप्ट आहे सरपंच पती. म्हणजे काय, तर जी स्त्री सरपंच आहे ती कुठेच दिसत नाही गावाच्या पूर्ण विकासामध्ये, गावाच्या पूर्ण ग्रामसभा होतात, इलेक्शन्स होतात, कुठेच दिसत नाही. ती फक्त नाममात्र सरपंच असते. ऍक्च्युअल कारभार हा पॅट्रिआर्कल कंट्रोल थ्रू तिचा नवराच करत असतो. ठीक आहे, हे काय आहे, हे क्रिटिकल एक्झामिनेशन आहे जे तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये लिहू शकता की हा 73rd आणि 74th अमेंडमेंट नंतर काय बदल झाले, वुमन पॉलिटिक्स मध्ये यायला लागल्या, पण मोठ्या प्रमाणावर अजूनही मेल डॉमिनन्स तिथे दिसून येतोय पॉलिटिक्स मध्ये. आणि महिला फक्त सही करण्यापुरत्या किंवा अंगठा देण्यापुरत्याच मर्यादित राहिलेल्या आहेत पॉलिटिक्स मध्ये, ग्रासरूट डेमोक्रेसीच्या कंटेक्स्ट मध्ये. आणि ही अगेन ग्रासरूट डेमोक्रेसी मधली ग्रासरूट रियालिटी आहे. की लेजिस्लेशन काय आहेत बघा, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आपण पाहिला. डोमेस्टिक व्हायलन्स काय आहे, डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये प्रायव्हेट आणि पब्लिक लाईफ ही जी कॉन्सेप्ट होती ती तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचंय की पर्सनल इज पॉलिटिकल हा डोमेन ज्युरिस्प्रुडन्सने, जे फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स होतं किंवा फेमिनिस्ट लिगल डिस्कोर्स होता, त्याने ओपन केला आणि त्यातून हे अशा पद्धतीचे कायदे आपल्या समोर आले. डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961, पॉश ऍक्ट, प्रोहिबिशन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट ऍट वर्क प्लेस, विशाखा गाईडलाईन्स. विशाखा गाईडलाईन्स नंतर पॉश ऍक्ट आपल्या समोर आला 2013 मध्ये. त्यानंतर मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961, मॅटर्निटी रिलीफ जी DPSP मध्ये आपली आधी प्रोव्हिजन होती. कॉन्स्टिट्यूशन जेव्हा अंमलात आलं तेव्हा म्हणजे विजनरी होते बघा आपले कॉन्स्टिट्यूशन तयार करणारे किंवा कॉन्स्टिट्यूशन मेकर्स ज्यांना आपण म्हणतो, ते लोक खूप जास्त विजनरी असलेले आपल्याला दिसून येतात. त्या एरामध्ये, त्या काळामध्ये त्यांनी मॅटर्निटी बेनिफिट सारखी किंवा मॅटर्निटी रिलीफ सारखी गोष्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये इंट्रोड्यूस केली, ऍज अ प्रिन्सिपल, ऍज अ गाईडलाईन म्हणून का होईना पण केली आहे. आणि यातूनच काय सांगायचं आहे, या प्रिन्सिपल्सचं किंवा या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचं म्हणणंच काय आहे मुळात, आत्ता स्टेटकडे पैसा नाहीये या गोष्टी करण्यासाठी, पण जेव्हा केव्हा स्टेटकडे पैसा येईल, जेव्हा स्टेट ह्या गोष्टी करण्यासाठी कॅपेबल होईल, तेव्हा स्टेटने ह्या गोष्टी करायच्या आहेत.
डायरेक्टिव्ह आहेत हे, आणि ते केलंय स्टेटने. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट आपल्याला दिसतोय, इक्वल वर्क फॉर इक्वल पेच्या बेसवरती पण आपल्याला ऍक्ट लेजिस्लेशन समोर आलेलं दिसतंय. आता बघा, आपल्याला ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट विचारल्या जातात किंवा ज्युडिशरीचं काय म्हणणं आहे वुमन आणि लॉच्या कंटेक्स्टमध्ये, असा एक प्रॉपर क्वेश्चन आपल्याला विचारला जातो की ज्युडिशरीचे काही इंटरप्रिटेशन द्या. तर तिथे आपण हे लँडमार्क जजमेंट्स मेन्शन करू शकतो. आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे बघा, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. दिस लँडमार्क केस अरोज आफ्टर ब्रुटल गँग रेप ऑफ बनवारी देवी, सोशल वर्कर. एका सोशल वर्कचा ब्रुटल रेप झाला होता आणि त्यानंतर विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ही केस उभी राहिली आणि त्यातून या सगळ्या आर्टिकल्स वरती कोर्टाने डिस्कशन केलं. सुप्रीम कोर्टने रिकॉग्नाइज केलं सेक्शुअल हॅरेसमेंट एज अ व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, 15 प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ, 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. सो या सगळ्याचं व्हायोलेशन आहे असं सुप्रीम कोर्ट म्हटलं आणि विशाखा गाईडलाईन्स दिल्या अंटिल लेजिस्लेशन समोर येईपर्यंत या विशाखा गाईडलाईन्स दिल्या आणि नंतर लेजिस्लेशन पण समोर आलं, पॉश ऍक्ट आला 2013. आता आपल्याला माहितीये पॉश ऍक्ट किती इम्पॉर्टंट कायदा बनलेला आहे. ठीक आहे, आता बेसिकली जर तुम्हाला कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये काय लागतं, इंटरनल कंप्लेंट कमिटी लागते, पॉश ऍक्ट बद्दल जाणकार असलेली व्यक्ती लागते. आपल्याला वेरियस ऑपॉर्च्युनिटी सुद्धा पॉश ऍक्ट मध्ये दिसून येतात की त्याच्यात लोक शिकण्यासाठी उत्सुक सुद्धा आहे. त्याचं कारणच काय आहे तर त्याची डिमांड खूप जास्त प्रमाणावर असलेली आपल्याला दिसून येते. मॅरी रॉय वर्सेस स्टेट ऑफ केरला 1986 ची केस आहे. दिस केस चॅलेंज डिस्क्रिमिनेटरी इनहेरिटन्स लॉ अंडर ख्रिश्चन पर्सनल लॉ. बघा, ख्रिश्चन पर्सनल लॉ मध्ये काही डिस्क्रिमिनेटरी इनहेरिटन्स लॉ होते. आपण पाहिलं इनहेरिटन्स लॉ असतील किंवा प्रॉपर्टी रिलेटेड जे काही लॉज असतील ते वुमनच्या फेवरमध्ये कधीच नव्हते. त्यामुळेच आतापर्यंत वुमनच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी सुद्धा खूप कमी टक्क्यांमध्ये होती. आता त्यामध्ये सरकारनं काही योजना आणल्या की तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तर तिथे महिलांच्या नावावर जर ते घेतलं जाणार असेल तर तिथे काहीतरी सूट वगैरे अशा योजनांमधून वगैरे आता तो रेशो कुठेतरी वाढताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे कुठेही काहीही घडत असलं तरी लॉला कुठेतरी इंटरव्हीन करायला लागतं, ऑथॉरिटीजला कुठेतरी इंटरव्हीन करायला लागतं, लेजिस्लेचरला समोर येऊन काहीतरी पॉलिसीज, योजना, कायदे बनवायला लागतात, तेव्हा कुठे गोष्टी थोड्याफार स्मूथ होताना आपल्याला दिसत आहेत. सो लॉ ऍज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज आपल्याला इथे क्लिअर समजतो, राईट. कॉन्ट्रीब्युशन काय आहे? सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट वुमन हॅव इक्वल इनहेरिटन्स राईट. सो सुप्रीम कोर्टाने सांगितलं महिलांना सुद्धा इक्वल इनहेरिटन्स राईट असतील. तुमचं ख्रिश्चन पर्सनल लॉ काही म्हणत असू देत, इथे वुमनला सुद्धा इक्वल इनहेरिटन्स लॉ मिळणार आहेत. स्टक डाऊन पॅट्रियार्कल सक्सेशन प्रॅक्टिस, पॅट्रियार्कल सक्सेशन प्रॅक्टिस होत्या त्या स्टक डाऊन करण्यात आल्या. जेंडर इक्वॅलिटी इन प्रॉपर्टी राईट्स, सो प्रॉपर्टी राईट्स मध्ये जेंडर इक्वॅलिटी एन्श्युअर करण्यात आली. शायरा बानू वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2017 ची ही केस आहे. आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिस ऑफ ट्रिपल तलाक या केसमध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं आणि सुप्रीम कोर्टानं जे ट्रिपल तलाकची प्रॅक्टिस होती, ज्यामध्ये 3 वेळा फक्त तलाक असं अटर केल्यानंतर मेल कडून ते मॅरेज तिथेच रद्द ठरवलं जात होतं आणि काय होत होता, डिवोर्स होत होता. एक फॉर्म ऑफ डिवोर्स आहे, तलाक उल बिद्दत असं त्याला म्हटलं जातं. सो त्याला काय केलंय, डिक्लेअर केलंय ट्रिपल तलाकला अनकॉन्स्टिट्युशनल, हेल्ड इट व्हायोलेटेड डिग्निटी अँड इक्वॅलिटी ऑफ मुस्लिम वुमेन. यातून काय हेल्ड करण्यात आलं की डिग्निटी आणि इक्वॅलिटी ऑफ मुस्लिम वुमन इथे व्हायोलेट होतीये. फर्दर रिफॉर्म इन मुस्लिम पर्सनल लॉज, आणि यातूनच मुस्लिम पर्सनल लॉज मध्ये रिफॉर्म्स सुचवण्यात आले. बघा, ख्रिश्चन पर्सनल लॉज झाले, मुस्लिम पर्सनल लॉज झाले, हिंदू पर्सनल लॉज झाले, कोणत्याही प्रकारचे पर्सनल लॉज मध्ये सुद्धा ज्या गोष्टी डिस्क्रिमिनेटरी आहेत किंवा ज्या गोष्टी वुमनच्या अगेन्स्ट जाणाऱ्या आहेत तर तिथे आपल्याला ज्युडिशियरीने समोर येऊन काही बदल सुचवलेले दिसून येतात. ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ यूपी. कन्सर्न्ड पोलीस रिफ्युजल टू रजिस्टर FIR स्पेशली सेक्शुअल ऑफेन्स झालेला होता आणि तिथे पोलिसांनी काय केलेलं आहे, रिफ्यूज केलेलं आहे FIR रजिस्टर करण्यासाठी. FIR रजिस्ट्रेशन मध्ये पोलिसांची जी काही भूमिका असते आपल्याला माहिती आहे की खूप जास्त प्रमाणावरती त्रास या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो आणि हे
हे माझं म्हणणं म्हणून नाही, तर आपल्याला हे केसेस मधून सुद्धा दिसून येतं. कॉन्ट्रीब्युशन काय आहे? सुप्रीम कोर्ट मेड FIR रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी. सुप्रीम कोर्टाने इथं काय सांगितलं? FIR रजिस्टर करून घेणं प्रायमरी स्टेज आहे. ह्याच लेवलला जर प्रायमरी स्टेजलाच पोलीस खूप जास्त अडमटळम करतात, नाही करून घ्यायला मागत FIR रजिस्टर, सो हे कुठेतरी काय आहे? हे कुठेतरी काय आहे? चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? FIR रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे आणि कॉग्निझेबल ऑफेन्सच्या कंटेक्स्टमध्ये तर तो अत्यंत मॅन्डेटरी गोष्ट आहे. कॉग्निझेबल ऑफेन्स काय? सेक्शुअल हॅरॅसमेंट ही कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. त्याचा कॉग्निझन्स घेतला जाणं फार जास्त गरजेचं आहे. हेल्प रेप विक्टिम ऍक्सेस जस्टिस प्रॉम्प्टली. ज्या रेपच्या विक्टिम्स आहेत त्यांना जस्टिस मिळण्यासाठी म्हणून यातून काय झाली? मदत झाली. निर्भया केस, मुकेश वर्सेस स्टेट, 2017 ची ही केस होती. दिस केस शुक द कन्सायन्स ऑफ द नेशन. बघा, देशाला हलवणारी केस जर आपल्याला कुठली म्हणता येईल ना, तर ती निर्भया गँगरेप केस होती, ज्यामध्ये मुकेश वर्सेस स्टेट अशी केस होती 2017 ची. कन्फर्म डेथ पेनल्टी फॉर ब्रुटल गँगरेप. जिथे गँगरेप, ब्रुटल गँगरेप होतो, तर तिथे डेथ पेनल्टी कन्फर्म करण्यात आली. ट्रिगर्ड क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 2013. एक क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट सुद्धा आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसून आला. त्यानंतर एक्सपांड केला प्रोटेक्शन अगेन्स्ट सेक्शुअल व्हायलन्स. सेक्शुअल व्हायलन्सच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन सुद्धा इथे एक्सपांड करण्यात आलं. ठीक आहे. जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 ची केस आहे. आपल्याला माहिती आहे अडल्ट्रीला स्टक डाऊन करण्यात आलं. दिस केस स्टक डाऊन अडल्ट्री लॉ विच ट्रीटेड वुमेन ॲज अ प्रॉपर्टी ऑफ हजबंड. काय होतं अडल्ट्री लॉ? माहितीये, अडल्ट्रीमध्ये वुमनला ॲज अ प्रॉपर्टी ऑफ हजबंड ट्रीट केलं जात होतं, किंवा तसं नोशन समोर येत होतं. कारण जर वुमनने कोणाबरोबरही बाहेर संबंध ठेवले, विवाहबाह्य संबंध ठेवले, तर त्यातून काय होतंय? ज्या व्यक्तीबरोबर वुमनने संबंध ठेवलेले आहेत ती व्यक्ती पनिशेबल होणार आहे विवाहबाह्य संबंधामध्ये. वुमनला इथे कोणत्याही प्रकारची पनिशमेंट किंवा काहीही नव्हतं, आणि त्या व्यक्तीला पनिशमेंट मिळत होती. आता इथे हजबंड ही केस करून त्या व्यक्तीला पनिश करू शकत होता. वुमनचा इथे वुमनला इथे कोणत्याही प्रकारे पनिशमेंट वगैरे नव्हती. लक्षात येते? हे कशाशी मॅच करते बघा? थेफ्ट बरोबर मॅच करते. जेव्हा माझी एखादी वस्तू थर्ड पार्टी घेईल तेव्हा मी माझ्या वस्तूला काही करतो का? वस्तूला ओरडतो का? नाही. मी काय करतो? ज्या व्यक्तीने ती वस्तू घेतलेली आहे त्या व्यक्तीला पनिशमेंट देतो, किंवा त्या व्यक्तीला पनिशमेंट मिळावी म्हणून प्रयत्न करतो. सो इथे सुद्धा सेम वेनी गोष्टी घडत होत्या. सो याला अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं सुप्रीम कोर्टने आणि स्टक डाऊन केलं आर्बिट्ररी लॉला विच वॉज अडल्ट्री. ओके. कॉन्ट्रीब्युशन काय होतं? सुप्रीम कोर्ट डिक्रिमिनलाइज अडल्ट्री. डिक्रिमिनलाइज केलं अडल्ट्रीला. जिथे क्रिमिनल ऑफेन्स होत होता त्या थर्ड पर्सन वरती क्रिमिनल ऑफेन्स उभा राहत होता, तो डिक्रिमिनलाइज केला आणि वुमनची ऑटोनॉमी आणि इक्वॅलिटीला काय केलं? रिकॉग्नाइज केलं. इथे अजूनही अडल्ट्री ऍज अ ग्राउंड ऑफ डिवोर्स आहे. ओके. हे बऱ्याचदा आपल्याला असं होतं की अडल्ट्री प्रमोट केली कोर्ट. नाही, कोर्टाने कुठल्याही प्रकारे अडल्ट्रीला प्रमोट केलेलं नाहीये. कोर्टाने बस काय केलेलं आहे? वुमनला ऍज अ प्रॉपर्टी जे ट्रीट केलं जातंय त्याच्या विरोधामध्ये जजमेंट दिलेलं आहे आणि डिक्रिमिनलाइज केलेलं आहे या सगळ्यामध्ये अडल्ट्रीला. यातून वुमनची ऑटोनॉमी, कारण तिच्या शरीरावरती तिचे राईट्स आहेत, राईट. आणि हे जर मेल मेंबरला किंवा तिच्या हजबंडला पटत नसेल तर ती डिवोर्स हा ग्राउंड आहे. तिथे तिसऱ्याच व्यक्तीला पनिश करणं हा ग्राउंड होऊ शकत नाही, असं कोर्टाचं जजमेंट आहे किंवा कोर्टाचं याच्या मागचं रिझनिंग आहे. इंडिपेंडेंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2017 ची केस आहे. मॅरिटल रेप ऑफ मायनर वाईफ इथे ऍड्रेस करण्यात आलं होतं. बघा, मॅरिटल रेप जरी आपल्या इथे कुठल्याही प्रोव्हिजन्स आपल्याला दिसत नसल्या तरी सुद्धा मायनर वाईफ जर असेल तर जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला विथ वाईफ बिलो 18 तर तो रेप म्हणून कन्सिडर केला जातो. वाईफ जर 17, 16, 15, 14 इयर्सची असेल तर जरी लग्न झालेलं असलं तरी तिच्याबरोबर जर काय केलं, सेक्स केला, सेक्शुअल इंटरकोर्स केला तर तरी सुद्धा आपल्याला काय म्हणता येईल? ते मॅरिटल रेप
म्हणून तिथे कन्सिडर होणार आहे, असं इंडिपेंडंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या 2017च्या केसमध्ये कोर्टानं सांगितलंय. याच्यातून चाइल्ड ब्राइड्सला प्रोटेक्शन मिळतंय एक्सप्लॉयटेशन पासून. The legal framework for women in India reflects the transformative role of law in dismantling patriarchy and ensuring gender justice. बघा, आतापर्यंत आपण बघितलं की क्राईम अगेन्स्ट वुमन कोणत्या कोणत्या प्रकारचे होत आहेत. त्यानंतर आपण बघितलं की कशा प्रकारे जेंडर इनजस्टिस होतोय, जेंडर रोल्स डिफाईन करण्यात आलेत आणि त्यातून जेंडर इनजस्टिस साधला जातोय. त्यानंतर आपण पाहिलं की वुमन कमिशन यामध्ये काय रोल बजावतीये. त्यानंतर आपण कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड सुद्धा पाहिले आणि मग आपण काही ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट पाहिल्या. ज्युडिशियल प्रोनाउन्समेंटमध्ये आपण बघा जवळजवळ 7 केसेस पाहिल्या वेगवेगळ्या, जिथे रेप कन्सिडर करण्यात आलाय, प्रॉपर्टी राईट्स ऑफ वुमन कन्सिडर करण्यात आले, मेंटेनन्सचे राईट कन्सिडर करण्यात आले, किंवा ट्रिपल तलाक सारख्या ज्या इव्हिल्स होत्या त्या अबॉलिश करण्याच्या रिलेटेड केसेस झालेल्या आहेत. यामध्ये तुम्ही अजून साबरीमाला जजमेंट सुद्धा ऍड करू शकता, जिथे की साबरीमाला केसमध्ये जी टेम्पल मध्ये एंट्री प्रोहिबिट केली होती वुमेनला, जी की डिस्क्रिमिनेटरी प्रॅक्टिस म्हणून कोर्टानं सांगितलं, आणि त्यातून अगेन वुमन्सचे राईट प्रोटेक्ट करण्यात आले. पर्सनल लॉज किंवा रिलिजियस लॉज काहीही म्हणत असले तरी जिथे व्हायोलेशन ऑफ वुमन राईट्स होत आहे, ह्युमन राईट्स होत आहे आणि वुमनच्या राईट्सचं सुद्धा व्हायोलेशन होत आहे, सो तिथे कोर्ट पिक्चरमध्ये येऊन काय करणार आहे ते थांबवणार आहे. मग तुमची ट्रॅडिशन्स, कस्टम्स जर चुकीचं काही सांगत असतील तर ते चालणार नाहीये, फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन करून इथे चालणार नाहीये. हे आपल्याला बेसिकली या सगळ्या मॉड्यूल मधून किंवा या सगळ्या पॉइंट्स मधून समजलं. क्राईम अगेन्स्ट वुमन, जेंडर डिस्क्रिमिनेशन, बघा इथे हेच दिलेलं आहे की क्राईम अगेन्स्ट वुमन, जेंडर डिस्क्रिमिनेशन अँड एक्सप्लॉयटेशन रिमेन चॅलेंज, बट कॉन्स्टिट्युशनल गॅरंटीज अँड प्रोग्रेसिव्ह लेजिस्लेशन एम टू क्रिएट इक्वल सोशल ऑर्डर. चॅलेंज आहेत आपल्याला दिसली, एवढे सगळे आपण पाहिल्या गोष्टी, त्यात आपल्याला एक गोष्ट कळली की चॅलेंज 100% आहे, पण कॉन्स्टिट्युशनच्या गॅरंटीज पण आहेत ना. आर्टिकल 14, 15, 16 आपण डीपीएसपी मधले कितीतरी आर्टिकल्स बघितले. इव्हन फंडामेंटल ड्युटीज मध्ये सुद्धा आहे की तुम्ही महिलांच्या अस्मितेला बाधा येईल असं काही करू नका आणि त्या विरोधामध्ये उभं राहा. ठीक आहे. सो वुमन राईट्स आर देअर फॉर सेंट्रल टू द प्रोजेक्ट ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन अँड कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी. वुमन राईट काय आहेत? सेंट्रल आहेत, मध्यवर्ती आहेत. कशाच्या संदर्भात? सोशल ट्रान्सफॉर्मेशनच्या संदर्भात आणि कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी. जर खऱ्या अर्थानं कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी आणायची असेल आणि जे सोशल ट्रान्सफॉर्मेशन जे आपण पहिल्या लेक्चर पासून डिस्कस करतो, सोशल ट्रान्सफॉर्मेशन, तर ते आपल्याला जर एन्श्युअर करायचं असेल तर वुमनचे राईट हे सेंट्रल आयडिया असायला हवी किंवा इम्पॉर्टंटली ते ट्रीट करायला हवेत. ठीक आहे. इथे आपला वुमन अँड लॉ हा जो पार्ट होता मॉड्यूल 3 मधला, जो 5th पॉइंट आहे आपल्या ओव्हरऑल सिलेबस मधला, तो कव्हर झालेला आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण क्राईम, चिल्ड्रन अँड लॉ बघणार आहोत. त्यामध्ये हे सगळे पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहोत. तिथे आपलं 3rd मॉड्यूल संपेल. ठीक आहे. आतापुरतं आपण इथेच थांबूयात. वुमनचा जो पूर्ण डिस्कोर्स आहे, फेमिनिस्ट ज्युरिस्प्रुडन्स वगैरे सुद्धा आपण बघितलं. सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी वुमन एम्पॉवरमेंट किती जास्त गरजेची आहे हे आपल्याला या लेक्चर मधून समजलं असेल. ठीक आहे. सध्यापुरतं आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघणार आहोत चिल्ड्रन अँड लॉ. थँक्यू.